संगीतात एक म्हण आहे, एक साधे सब साधे. एका रागावर तुम्ही मेहनत घेतलीत किंवा बाकीच्या रागांचे सुद्धा तुमचा मार्ग थोडेसे मोकळे होतात. आणि आज तुम्ही भोपरा वाजवलात आणि उद्या वाजवलात तर प्रत्येक ते वेगळा वाजला गेला पाहिजे. मी 1970 साली शिकायला सुरुवात केली. पहिला 7 वर्षी वाजला. गुरुजी गोविंदराव पटवान सांगायचे ना, स्केलची पेट्या कसल्या वापरताय, स्केल तुमच्या हातात पाहिजे. काळे गुरुजी सांगायचे ते व्यवस्थित नोटेशन देऊन ते शिकवायचं राग वगैरे. अच्छा. गोविंदराव म्हणायचे मला नोटेशन वगैरे येत नाही, काय मला माहिती नाही, मी कोणाकडे शिकलो नाही, मी वाजवतो तो फॉलो कर. बरेच जण शिकतात, परीक्षा देतात, ते केवळ परीक्षार्थी राहतात. त्या दृष्टीने त्यांनी शिकू नये. तर असे काहीसे समज गैरसमज तुम्हाला ऐकायला मिळाले आहेत का, की जे लोकांच्या मनात असतात? पहिली गोष्ट म्हणजे लोकांना वाटतं की पेटी खूप सोपी आहे, नुसती पट्टी दाबली की लगेच स्वर येतोय. काही जणांना एक उपजत स्वरज्ञान असतं, पण त्यांना स्वर कुठला वाजवला सांगता येत नाही. मापा धनी वाजवलं का गमपद वाजवलं. काही जणांना मग शिकून स्वरज्ञान मिळवावं लागतं. हल्ली जे म्हणतात आम्हाला वेळ होत नाही हो, ते मला पटत नाही. केल्याने होत आहे रे, इच्छा पाहिजे फक्त करायची तीव्र. हार्मोनियम आपल्या जशी देशामध्ये आली, तिचा प्रसार व्हायला सुरुवात झाली, पण मधल्या काही काळामध्ये ती बॅन सुद्धा होती. बरोबर. नमस्कार मंडळी, मी साई ठाकूर तुमचं खूप खूप स्वागत करतोय कलाकर्मीच्या आजच्या नव्या कोऱ्या भागात. मंडळी, आजचा जो आपला विषय असणार आहे तो म्हणजे संगीत. तुमच्या आणि आमच्या सगळ्यांच्या काळजाच्या जवळचा विषय. त्याच संगीतामध्ये हार्मोनियम किंवा संवादिनी असंही बोलू शकतो आपण त्याला. तर या वाद्याने खूप मोठा इतिहास कमवलेला आहे. त्याच इतिहासाबद्दल आज आपल्याला सांगण्यासाठी म्हणून आपले कलाकर्मी जे लाभलेले आहेत, त्यांनी हार्मोनियम या विषयामध्ये डॉक्टरेट ही पदवी मिळवलेली आहे. त्याचबरोबरीने पंडित ही मानाची पदवी त्यांना मिळालेली आहे. तर जाणून घेऊया भारतीय शास्त्रीय कलेचा वारसा ते कसे जपत आलेले आहेत, त्यांच्या अनुभवांबद्दल, त्यांच्याकडे असलेल्या ज्ञानाबद्दल. स्वागत करूयात आजचे आपले कलाकर्मी डॉक्टर पंडित प्रकाश चिटणीस यांचं. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आपण सगळ्या गोष्टींचा सारासार आपण विचार करता शास्त्रीय संगीतामध्ये, तर हार्मोनियम ह्या विषयाची निवड तुम्ही कशी केलीत ह्या गोष्टीकडे आपण येणारच आहोत. तत्पूर्वी आपण सुरुवातीपासून सुरुवात करूया की तुमचं नेमकं बालपण आणि सांगीतिक वारसा तुम्हाला जो कसा मिळाला आहे त्याबद्दल काही सांगू शकाल का? ॲक्च्युली आमच्या घरी कलाकार असं कोणी नव्हतं. गाणारे वाजणारे आई वडील मामा मामी असले कोणी कलाकार कोणी नव्हते. पण आमच्या घरी क्लासिकलचं वातावरण होतं. अच्छा. वडिलांना क्लासिकल, आई वडिलांना क्लासिकलची आवड होती. आमच्या जुनं रेकॉर्डिंग्स खूप असायची, ते कायम सतत ऐकत असायचे. ते ऐकता ऐकता मला त्याची आवड निर्माण झाली. रेडिओवरती? नाही, रेकॉर्डिंग्स, पूलवरती रेकॉर्डिंग्स होती. ओके. लाईव्ह प्रोग्राम्स. अच्छा. हां, सगळे चांगले चांगले आर्टिस्टचे. ते ऐकता ऐकता मला ती आवड निर्माण झाली. आणि एक दिवशी मलिनी राजोरकरांचं रेकॉर्डिंग लावलं होतं. त्याच्यात एक पेटीची साथ छान होती. म्हणजे कोण आहे वाजवणार आहेत, बघितलं तर गोविंदराव पटवर्धन. ते ऐकून मला त्याची आवड निर्माण झाली तिथे. म्हटलं अशी पेटी आपण शिकली पाहिजे. तरी त्यावेळेला साधारण तुमचं वय किती असेल? त्यावेळेला मी होतो 8वीमध्ये. 8वीमध्ये. ओके. म्हणजे त्यावेळेला तुमचा म्हणजे संगीताचा प्रवास पहिला टप्पा तो तिथून सुरू झाला? हां, ऐकून ते सुरू झालं. ओके. आणि त्यानंतर मग असं हे कधी ठरवलं की आता हार्मोनियमच आपल्याला कंटिन्यू करायची आहे? हां, मला ते पेटी ऐकून मला ती आवड निर्माण झालीच होती. आणि मला गाण्याची किंवा तबल्याची विशेष स्वतः शिकावं असं वाटलं नाही कधी. अच्छा. म्हणून म्हटलं हार्मोनियमच शिकावी. ओके. मग पहिली हार्मोनियम कधी हाताळायला तुम्हाला मिळाली, ज्याला तुम्ही ॲक्च्युअलमध्ये हार्मोनियम हातात घेतली? आणि ॲक्च्युली हार्मोनियम मी जेव्हा आमचे विनायकराव काळे म्हणून होते गुरुजी, त्यांच्याकडे जेव्हा गेलो तेव्हा पहिल्यांदा पेटीला हात लावला. अच्छा. मग त्यावेळेला साधारण तुमचं वय किती असेल? 8वीतच त्याच वेळेला. शाळेतच. हां. ओके. मग तुम्ही ज्यावेळेला पहिल्यांदा तुम्ही ज्यांच्याकडे शिकायला गेला तसे तुम्ही आता विनायकराव काळे, मग त्यांच्याकडे तुम्ही साधारण किती वर्षांपर्यंतचा प्रवास होता? त्यांच्याकडे बरेच वर्ष, 15-20 वर्ष तरी शिकलो. ओके. मग त्या 15-20 वर्षामध्ये काय काय तुम्हाला असं म्हणजे शिकायला मिळालं, की कसं एक त्यावेळेचा जो शिक्षण पद्धती होती
आणि आत्ताची ह्याच्याकडे आपण नंतर येऊच. बरं. पण त्यावेळेला एक साधारण गुरु शिष्य परंपरा जी चालायची, हां की ते एक शिस्तीला एकदम कडक आणि तसं- सगळं ते व्यवस्थित असायचं. तसंच होतं त्यांच्याकडे. तर ते त्याच्यामध्ये काय काय शिकायला मिळालं आणि एक विद्यार्थी म्हणून तुम्ही त्यांच्याकडून काय जे ज्ञान त्यांनी दिलं, हां. ती विद्या दिली ते घेतलं, आणि एक माणूस म्हणून पण तुम्ही कलाकार म्हणून वावरताना कसं राहिलं हां. पाहिजे किंवा काय, म्हणजे सगळ्यातलं सगळं काय बरोबर. कसं ते गुरुकडून तुम्ही हे केलं. त्यांच्याकडनं बरंच काही शिकायला मिळालं, संगीताव्यतिरिक्त पण. ओके. इथं शिस्त, वेळ पाळणे सगळं, आणि रागांचा अभ्यास खूप चांगला झाला त्यांच्याकडे. अतिशय कडक पद्धतीने शिकवायचे. जसं की जुन्या काही एक पठडीतलं अगदी वाज तसे होते तसे. ओके. हां तशी एक काही आठवण आहे का, की म्हणजे जी एकदम अशी कोरली गेली एकदम काळजावरती, की तशी आठवण म्हणजे एकदा काय झालं, काही रागांचे ते आरो चिजा करून यायला सांगायचे. एकदा मला 10 रागांचे, पहिल्या 10 रागांचे आरो चिजा बंदिशी करून ये पाठ, नाही आलं तर मी घरी पाठवेन. अरे बापरे. म्हटलं बरं. मी गेलो करून, मी काय घरी पाठवणार नाही तेवढं काय. हम्म. माझा एक राग चुकला, जा म्हणे उठून घरी जा, पुढच्या परत सगळं राग करून ये. परत केल्यानंतर कधी चुकलं नाहीत. नंतर कधी चुकले नाहीत. आणि त्यामध्ये असं बघायला गेलं तर ज्याला सुरुवात जी होते म्हणजे शिक्षणाची, हां. सांगीतिक शिक्षणाची, कारण आपल्याला सुरुवातीला ऐकून माहिती असतं की छान वाजतंय किंवा मला असं वाजवायचं आहे, आपण असं ठरवतो आपल्या मनाशी. हां. पण ज्या वेळेला ॲक्च्युअलमध्ये आपण धडे गिरवायला सुरुवात करतो, त्यावेळेला काय वाटलेलं तुम्हाला की याच्यामध्ये आपण कसं वाजवू शकतो, आपल्याने होईल का, किंवा बाबा आपण कसं करू शकतो याच्यामध्ये? नाही, होईल का वगैरे ह्याची मला कधी शंका आली नाही, कारण करायचं, शिकायचं एवढं ठरलेलंच होतं. ओके. ते मनाशी एकदम ठरवलेलंच पक्कं होतं की होतं, आता हे हां. करायचंच आहे आपल्याला. फक्त सुरुवातीला माझ्याकडे 1.5-2 वर्ष पेटी नव्हती, अच्छा. मग त्यावेळेला कारण कसं- वडिलांना खात्री नव्हती पुढे शिकेल याची. त्यामुळे पेटी नव्हती. मग मी वहीवर प्रॅक्टिस करून द्यायचो बोटांची. अच्छा, म्हणजे ते वहीवरती वहीवर नुसते असे बोटं ठेवून असं अशी प्रॅक्टिस. म्हणजे ते चित्र वगैरे तसं नाही, काढून चित्र बित्र काही की डायरेक्ट फक्त? डायरेक्ट नुसतं इमॅजिनेशन, पट्टी कुठे असेल असं. अच्छा. चित्रबित्र काढून नाही, ओके. म्हणजे फक्त बोटांचा अभ्यास. बोटांचा अभ्यास. पेटी नाही तर असा वहीवर बोटांचा अभ्यास. ओके. काय म्हणजे सुरुवात कशी झाली, म्हणजे कसं असतं एकदम सुरुवातीला हार्मोनियम शिकताना? सारेगमपदनीचा अलंकार वगैरे सगळे सुरुवात भरपूर घोटून घेतले. 6-8 महिने फक्त अलंकार आणि पहिलं सरगम आणि ताना, 8 महिने तेवढंच घोटून घेतलं त्यांनी. 8 महिने. मग त्याच्यामध्ये पण वेगवेगळे प्रकार असतात? हां, वेगवेगळ्या लईत वाजवा, उलटे सुलटे अलंकार करून वाजवा, ताना उलट्या सुलटे करून वाजवा, असं. ओके. आपला म्हणजे आता जे कोण लहान मुलं किंवा ज्यांचे आई वडील बघत असेल तर त्यांच्यासाठी मुळात म्हणून हार्मोनियमची सुरुवात म्हणून जर सांगायचं झालं तर अलंकार काय आहेत आणि ते कसे वाजवावेत आणि बोटांची कशी काळजी घेऊन आपण त्याच्यावरती अभ्यास करावा, त्याची एक छोटंसं आपल्याला एक डेमॉन्स्ट्रेशन करावं, दाखवलं तर. अलंकार म्हणजे पहिले एक ते शिस्तीत म्हणजे वाजवलं अलंकार पाहिजे, सुरुवात. हां. बोटं प्रॉपर पाहिजेत. बोटांचाच अभ्यास होतो अलंकार म्हणजे. हां, बोटांचा त्याच्याकरता अभ्यास. ते अलंकार दिलेले असतात, तर ते वेगवेगळ्या लईत वाजवणं. ओके. त्याचं एक छोटंसं एक दाखवलं एक्झाम्पल ठीक आहे, की ठीक आहे. अलंकार म्हणजे काय? हां, आता पहिला आपण सारेगमपदनीचा वाजवतो. आता अलंकार घ्यायचा असेल तर आता हे वाजवताना दोन्ही सुरांमधलं टायमिंग परफेक्ट राहायला पाहिजे. ओके. आता जोड ना, असं नको. कधीतरी हे वाचाय असं पण नसावं. सगळं सारखं वजन आलं पाहिजे, संगीताच्या भाषेत सारखं वजन. असं ओके. म्हणजे ते ऐकताना पण ते तेवढं आपल्याला मेलोडियस वाटतं ते. हां. त्याच्यात ती बोटं त्या शिस्तीने आली पाहिजेत. ओके. पण आता हा आपला एकदम बेसिक वाला अगदी एकदम सुरुवातीचा हां, अलंकार हां. झाला, पण ह्याच्यामध्ये हळूहळू नंतर कॉम्प्लेक्स वाढत जातो. हां, हां. तर एक मिड ज्या वेळेला आपण मध्यावर येतो अलंकारांच्या ह्याच्यामध्ये, तर त्याच्यातला असा कुठला अलंकार आहे का? आता
हे एक झालं. किंवा दुसरं अल्टरनेट सूर. हां हां. आता हे सुद्धा सारखे आले पाहिजे, असं नको. आणि अलंकार करताना सगळ्यांनी सुरुवातीपासून कंटिन्युटी लक्ष द्यावं. कारण पेटी वाद्य तसं नाही म्हटलं तरी तुटक वाद्य आहे हां. त्याच्यामध्ये कम्पॅरेटिव्ह व्हायोलिन, सारंगी. याच्यात स्वर एक पूर्ण जेव्हा वर थांबतो तेव्हा दुसरा वाजतो. सा पूर्ण थांबेल तेव्हा रे वाजे. आता एकत्र झाले, असं नको. आता हे तुटक झालं. आली कंटिन्युटी. बरोबर. हां, हे आवश्यक आहे. आणि ह्याच्यामध्ये असं असतं, लोकांचा समज असतो की म्हणजे आपल्याला फास्ट वाजवता येणं म्हणजे खूप चांगलं वाजवलं जात आहे आपल्याकडून, असा एक तशी समज अनेकांची घाई असते असतं. फास्ट वाजायला मिळाला. हां. पण तर फास्ट वाजवण्यात काय होतं, सुरुवातीला बेसिक सगळं घोटलं गेलं पाहिजे. की हे जे अलंकार आहेत हे सारखं टायमिंग येणार नाही त्याशिवाय. हे करायला आधी घोटलेलं पाहिजे स्लो मध्ये. बरोबर. असं नको ना. हां, ते तुटत येतं. या हे तुटक झालं है ना. ओके. आणि हे करता करता नंतर मग हळूहळू रागांकडे हळूहळू मग नंतर तालाची ओळख होते. ते तुमचं लईत वाजवणं येतं. मग तुम्ही तुमच्या पहिले गुरु जे आता तुम्ही विनायकराव काळे यांच्याकडे तुम्ही अलंकार आणि एक साधारण रागांची ओळख झाली त्यांच्याकडे. तर त्याच्यामध्ये रागांमध्ये मग तुम्ही पहिला राग असा कोणता शिकलात की? पहिल्या भूप रागापासूनच सुरुवात झाली. अच्छा, भूप रागापासूनच पहिली सुरुवात होते. काय होता तो एक अनुभव की पहिल्यांदा तुम्ही पहिला राग शिकताय, म्हणजे पहिला राग म्हणजे असं असतं की राग म्हणजे नेमकं काय हे जनसामान्यांना एवढंसं कळत नाही, फक्त ऐकून असतं की राग आहे, हा राग आहे. आता आपले जे सारेगमा पद्धतीने 7 स्वर आहेत त्याच स्वरांचे जे परम्युटेशन कॉम्बिनेशन्स करून राग निर्माण झालेले आहेत. सारेगमा पद्धतीतले समजा काही स्वर गाळले, म आणि नी गाळला तसा रे ग हा भूप होईल, सारे ग प असा, साधा प ग रे सा. ओके. पण मग त्याला हे वाजवताना काय म्हणजे नेमका डोक्यात काय आलेलं त्यावेळेला की पहिला राग शिकतोय तर असं असतं की राग शिकायला खूप वेळ लागतो, म्हणजे ऐकण्यात असतं की एक राग 2-2 वर्ष 3-3 वर्ष तो शिकण्यात आणि समजण्यात आणि ह्याच्यात जातो. आता त्याची तालीम तशी देतात तसं त्याच्यावर अवलंबून आहे की तुम्ही किती ग्रास्प करता लवकर त्याच्यावर पण आहे. पण अशातलं असं काही होतं का की म्हणजे एक राग वाजवण्यासाठी 2 वर्ष लागतात की तो राग विस्तार आणि तो तसा खोलून सादर करण्यासाठी म्हणून एक वेळ लागतो असं ऐकण्यात येतं की मी 2 वर्ष राग शिकलो, 3 वर्ष एकच राग चालू होता. तर ह्याबद्दल काही सांगाल का? आता काय ह्या गोष्टी काही वर्ष झाल्यानंतर करण्याच्या आहेत. काही राग आधी शिकले पाहिजेत आणि त्याच्यानंतर व्यवस्थित त्याची तालीम मिळणं. त्याच्याकरता काही राग काही महिने काही वर्ष शिकलं तर त्याच्यावर हुकमत येते. अच्छा, असं. पण मग असं हे नाही आहे की एकच राग आपण खूप वर्ष वाजवतोय आणि त्याच्यामध्ये आपण अजून डेव्हलपमेंट ते सुचत जातं ना नंतर जसं आपण तुम्ही समजा यमन एक राग घेतलात तो 6 महिने तोच वाजवला तर त्यात नवीन काहीतरी तुम्ही स्वतःहून विचार करायला लागतात. ते सुचत जातं मग नवीन म्हणून तो करायचा. आणि आपल्या संगीतात एक म्हण आहे, एक साधे सब साधे. हां, एका रागावर तुम्ही मेहनत घेतलीत किंवा बाकीच्या रागांचे सुद्धा तुमचा मार्ग थोडेसे मोकळे होतात. अच्छा, म्हणजे आपण एक बेसिक फाउंडेशनमध्ये आपण जर बघायला गेलं तर पहिले तुमचे सारेगम पधनिसा अलंकार होतात. त्या अलंकारांमध्ये पण वेगवेगळे प्रकार असतील. पलटे आपण बोलतो की आलटून पालटून वाजवणं असतं की फिंगर्सचा एक्सरसाइज त्याच्यामध्ये होऊन जातो.
त्याच्यानंतर मग राग इंट्रोड्यूस होतात. पण त्या रागामध्ये रागानंतर ज्या वेळेला आपण एक परफॉर्मन्स द्यायची वेळ येते किंवा गाणं वाजवण्याची, जसं आपण नाट्यसंगीत हे करतो, तर राग वाजवणं आणि शास्त्रीय नाट्यसंगीत तर ह्याच्यामध्ये कसं साधर्म्य किंवा काय फरक आहे नेमका? आता पहिले समजा राग वाजवायचा झाला हां, तर एक 10 मिनटं राग वाजवायचा आहे, त्याचा आलाप ताना त्याचं सगळं व्यवस्थित बांधलेलं पाहिजे. ओके. आणि आज तुम्ही भूपराग वाजवलात आणि उद्या वाजवलात तर प्रत्येक ते वेगळा वाजला गेला पाहिजे. त्याच्याकरता त्या रागावर विचार धरणं आवश्यक आहे. ओके. कारण कला आहे तिथे रिपिटेशन नाहीच आहे, ते हो वेगळं नाही आहे रिपिटेशन. नाही तर मग ते रेकॉर्ड ऐकल्यावर काय ना केव्हाही वाजलं म्हटलं तरी असंच वाजतंय, असं नको. मग त्याच्यामध्ये वेगवेगळं पण असणारच आहे. हां, आज मी आता भूप वाजवला असा तर तो उद्या तसा वाजलेला असं नाही. ही क्रिएटिव्हिटी आपल्या भारतीय संगीतातली खास. ओके. तर त्याच्या एक झलक बघायला मिळेल का, की म्हणजे राग नेमका कसा, म्हणजे कसा असतो? आपण त्याच्यानंतर इन डेप्थ आपण पुढे बोलूच. पण राग म्हणजे जसं तुम्ही बोलत की एक सुरावट असते, त्याच्यामधले काही सूर वाजवले की तो राग होतो. पण ते असं म्हणतात की तो राग ती वेळ आणि त्याच्यामध्ये असतं ना की ह्या वेळेला हा राग आहे, या वेळेमध्ये हा राग आहे, तर तो राग त्याच वेळेमध्ये वाजला गेला पाहिजे असं काही असतं का, की म्हणजे की कधीही वाजवू शकतो आपण? नाही, तर रागांना एक ठराविक वेळ दिलेली आहे सगळ्या रागांना. सकाळचे राग वेगळे, दुपारचे वेळे, संध्याकाळचे, मध्यरात्रीचे, रात्रीचे. त्या राग पूर्वीच्या काळी गाण्याला महत्त्व होतं, वोकल. हां, अजूनही आहेच. तर त्यावेळेचा विचार त्यांनी काय केले, सकाळी उठल्यावर आवाज कसा असतो गाणाऱ्यांचा, त्या दृष्टीने त्या स्वरांची रचना केलेली आहे. अच्छा. म्हणजे त्यामुळे सकाळच्या रागांमध्ये कोमल स्वर जास्ती येतात, नंतर ते कमी होतात, मग शुद्ध स्वर त्यात ॲड होतात. असं करत करत त्या रागांची वेळ ठरलेली आहे. ओके. पण मग आपलं शिकत असताना ह्या वेळेचं गणित आपण कसं मांडायचं? शिकत असताना तर शिकलंच पाहिजे केव्हा ते. आता मालकोन शिकायचं तुम्ही म्हणता ते 2ला जाऊन शिकणार नाही ना. नाही, बरोबर. त्यामुळे तो दुपारी 2लाच शिकायला लागेल कुठे गुरुजींकडे. बरोबर. पण म्हणजे तुम्ही हा म्हणजे वाजवतानाची वेळ म्हणजे राग सादर कार्यक्रम करतानाची वेळ ही आपण पाहू शकतो. पण शिकतानाची अशी कुठलीच किंवा असं कुठलंच बंधन नाही, ते आपण कधी हे करू शकतो. नाही तर काहींचं असं धारणा असते की ह्या वेळेचा राग हा त्याच वेळेत वाजला गेला पाहिजे. वाजला गेला पाहिजे, बरोबर आहे, तो कार्यक्रमांमध्ये परफॉर्मन्सला. ओके. मग तिकडे पण वेळेचं म्हणजे असं आहे का काय, की आता समजा रात्रीचा मध्यरात्रीचा राग आहे जो 2 वाजता आहे, पण तो संध्याकाळच्या 7 वाजताच्या प्रोग्राममध्ये वाजू शकतो? नाही, आता हल्ली काय झाले, 10 नंतर सगळे कार्यक्रम बंद झालेत. हां, त्याच्यामुळे मध्यरात्रीचे राग हल्ली लवकरच गायले जात आहेत. बरोबर. म्हणजे अगोदरच्या ह्याच्यामध्ये जागरण किंवा असे काही प्रोग्राम, बसंत राग किंवा सोनीसारखे उत्तरांग जे राग आहेत, पहाटेचे समजा की उत्तर रात्रीचे राग आहेत, ते आता हल्ली लवकर गायले वाजवले जात आहेत. बरोबर. कारण वेळेची त्यामुळे थोडंसं वेळेचं शिथिल झालंय बंधन असं. मग अगोदर ती काय म्हणतात त्याला आपण घराणेशाही नाही बोलू शकत, ते मैफिल बसणं जे असतं ना, पुरी रात्र मैफिली चालायच्या, तेव्हा हे शक्य होतं. ते कल्चर आता हळूहळू कुठेतरी कमी होत चाललंय. मैफिली असतील तर तुम्ही मध्यरात्री 2 वाजता दरबारी म्हणा, मालकोस म्हणा, पहाटे सोनी म्हणा, बसंत म्हणा, होऊ शकतं ना असं. या सगळ्यात पहिला परफॉर्मन्स आठवतो का तुम्हाला, की सगळ्यात पहिला परफॉर्मन्स तुम्ही केलाय असा स्टेज, की पहिली स्टेजवर? पहिला म्हणजे माझं ॲक्च्युली पहिला गुरुपौर्णिमेचा पहिला कार्यक्रम झाला होता. तर जनरली आपण सगळेच गुरुजींच्याकडे वाजवतो, गातो. पण पहिल्याच वर्षी मी एकाच वर्षात राग बसंत गुरुजींनी करून घेतला. ओके. त्यावेळेला साधारण 8वी-9वीचा? हां, 8वी-9वीच्या दरम्यान, 1 वर्षातच. ओके. 1 वर्षातच राग कोणता होता तो? बसंत राग. ओके. आणि तो मी पहिला वाजवला. साथीला गुरुजी बसले तबलेलाच होता, कारण माझा पहिलाच कार्यक्रम म्हणून. आणि नंतर मग आमचे MS हायस्कूलचे जे मी तिथे शिकलो, त्या आमच्या मुख्याध्यापकांनी श्री कुलकर्णी सरांनी मला त्यांच्या एक शिक्षकांचा कार्यक्रम असतो, त्याच्यात त्यांनी मला पहिल्यांदा संधी दिली. अच्छा. 15 मिनटं तू वाजव असं. एक साधारण कधीच्या 9वी-10वी साधारण सालानुसार सांगायचं झालं तर मी 69ला सुरू केलं, म्हणजे 70-71ची गोष्ट असेल ती. 70-71. मी 69 साली शिकायला सुरुवात केली. पहिला 7 त्या वर्षी वाजला. त्याच्यानंतरचा आता हा पुढचा एवढा प्रवास झालाय. ओके. म्हणजे इन शॉर्ट तो त्यावेळेचा आता स्वरविस्तार करत तो असं म्हणून आपण भूप तेव्हा शिकला, तर त्याच वेळचा भूप आणि आताच्या भूपमध्ये खूप फरक पडला पाहिजे ना. तो तेव्हा वाजला गेलेला भूप आणि आताचा भूप फरक पडला तरच आपण प्रगती केली असं म्हणता येईल, नाही तर काय.
आम्ही आता म्हणजे बघा 1970 पासून ते आज आता आहे 2026, तर एवढ्या कालावधीमध्ये असं गुरूंव्यतिरिक्त आपण बाकीच्या कलाकारांसोबत पण शिकत असतो, त्यांच्यासोबत साथसंगत करत असताना, त्यांच्यासोबत राहत असताना. तर असे कोणत्या कोणत्या कलाकारांसोबत म्हणजे तुम्हाला संधी मिळाली किंवा असं योग आलाय की त्यांच्यासोबत वाजवायचा तसं किंवा त्यांच्याकडून काहीतरी शिकण्याचा किंवा अशा ऑपॉर्च्युनिटीज आल्यात? तसं मी खूप बऱ्याचशा मोठमोठ्या कलाकारांना मी वाजवलेले आहे, साथी केलेले आहेत. इथे भीमसेन जोशींपासून प्रभा अत्रे, माणिक वर्मा, मालिनी राजूरकर, यशवंतबुवा जोशी, प्रभाकर कारेकर, खूप मोठी यादी होईल ती. शरद जांभेकर, आशा खाडीलकर, सगळ्यांबरोबर वाजवलं. पण त्या साथ करताना माझं विचार कसा असायचा, गेलं वाजवायला साथ केली आलो असं नाही. साथ करताना त्याच्याकडनं काय शिकता येईल आपल्याला, काय घेता येईल त्यातलं नवीन, आपल्याला वाजवण्यात त्याचा उपयोग कुठे कसा करता येईल, या दृष्टीने मी साथ करायचो. पण मग प्रत्येकाला सिंगरला आपण साथ करत असताना गणितं वेगवेगळी असतात, शैली वेगळी असते. जशी गायची शैली वेगळी आहे तशी आपल्याला वाजवण्यामध्ये पण थोडंसं चेंजेस करावे लागतात. तर मग प्रत्येकाच्या बाबतीत मग हे चेंजेस तुम्ही कसे हाताळलेत त्यावेळेला? आता गाणाऱ्याचं जसं घराणं असेल त्याप्रमाणे आपल्याला साथ झाली पाहिजे ना. बरोबर. आता आग्रा गायकी आहे, त्यांची नोमतोम किंवा लयकाराची पद्धत असते. त्यांनी समजा मध्ये वाचायला सोडलं आवर्तन, तर आपण अशी संत किराणा घराण्यासारखी आलापी करून चालणार नाही. जसं की म्हणजे कसं आता तुम्ही बोललात आता की समजा काय फरक आहे? आधी त्यांचे लयकार चाललेलं आहे ते. आता हे समजा मध्ये सोडलं तर तसंच वाजलं गेलं पाहिजे, अदरवाईज हे वेगळं झालं नाही ना. तसं होता कामा नये. किंवा एखादं स्लो किराणा घाण्याची त्यांची लयकार स्वरप्रधान गायकी आहे ती, ते असे समजा गात आहेत. आणि आता हे मध्ये सोडलं समजा आवर्तन तर हे विस्कळीत होईल ना वाजवणं. असं नसावं. जसे गाण्याची पद्धत आहे त्या पद्धतीनेच पेटी वाजली पाहिजे. जसं आता तुम्ही आता एक बोलात की पंडितजी आपले भीमसेन जोशींबद्दल तुम्ही त्यांचा प्रोग्राम हे केला, काय अशी आठवण आहे, कुठे साधारणतः प्रोग्राम केलेला तुम्ही? मी ठाण्यातच ते प्रायव्हेट प्रोग्राम होता तो वाजवला त्यांच्याबरोबर. ओके. त्याची काही आठवण काय आठवते का? नाही, त्याची आठवण तसे नाही. ते खुश होते वाजवणार. हां, वाजवा म्हणाय असं ते म्हणायचं ते मध्ये मध्ये. आणि त्याला तुम्ही असं किती वर्ष होतं ज्याला तुम्ही आता मी शिकायला लागल्यानंतर 8, 7, 10 वर्षानंतर असेल. 10 वर्षानंतर म्हणजे लगेच म्हणजे आत्ताची तरुणाईची वाट बघत असते ऑपॉर्च्युनिटी की मला कधी वाजवायला मिळेल, कधी आम्ही म्हणजे करिअर अक्षरशः 10 वर्ष 15 वर्ष त्याच्यामध्ये हे करतात, त्याच्यानंतर ती येते. ती तुम्हाला अगदीच लवकर मिळालं, लवकरच ती संधी उपलब्ध झाली त्यांच्यासोबत वाजवायची. किंवा मालिनी बरोबर वाजवलं म्हणजे अजून ते तर मी 7-8 वर्षच माझी शिकायला झाली असेल तेव्हाच वाजवलं मी लगेच. तो एक असाच अचानक कार्यक्रम आला त्यांचा. पण ह्यांच्यासोबत साधारणपणे एक आपण सोलो वादन आणि साथ संगत करत असताना काय एक साधारण चॅलेंजेस म्हणजे येतात समोर एका वादकाला? आता साथ संगत करताना चॅलेंजेस म्हणजे जो गाणारा गातोय त्याची गायकी आपल्याला माहिती पाहिजे, त्या घराण्याची, आणि त्याच्या पट्टीत वाजवता आलं पाहिजे. प्रत्येकाचं स्केल वेगळं आहे ना. आता मी आत्ता इथे काळी 2ला वाजवलंय. आता मी एखाद्या लेडी आर्टिस्ट बरोबर बसलो, त्यांची पट्टी वेगळी आहे, काळी 4 आहे, इथे पण वाजवता आलं पाहिजे. दुसरं कोणी गाईल तर काळी 1ला गाणार आहे.
म्हणजे इन शॉर्ट आपल्याकडे हे एक वाद्य असं आहे की जसे आपले 12 सूर आहेत, हां सारेगम पदनिसा, तसं बासरीसाठी प्रत्येक सुरा म्हणजे पट्टीसाठी वेगवेगळी वेगळी बासरी बासरी, आहे. बरोबर. तसं हे एक वाद्य आहे की जी सगळ्या पट्ट्या एकाच ह्याच्यामध्ये बरोबर. पण तोच चॅलेंज होतो, कधी ते गाणार अचानक पट्टी बदलतो तेव्हा ते आपल्याला त्या पट्टी बदलता आलं पाहिजे. अच्छा. कारण मी काळे दोनला सांगितलं, काळे दोनला गाणार आहे, ठीक आहे, अचानक म्हणाला आता आवाज ठीक नाही, मी पांढरे दोन करतो, त्या पांढरे दोन आपल्या वाजवता आलं पाहिजे त्या स्केलला. असं म्हणजे एकंदरीत 12च्या 12 पट्ट्यांवरती तुमचं प्रभुत्व असलं पाहिजे. नक्कीच. म्हणजे हे वाद्य वाजवायचं असेल तर अर्थात. कारण बासरीमध्ये कसं होऊन जातं की फॉर्मॅट तोच असतो, फक्त आकारमध्ये फरक पडतो. फक्त आता लोक म्हणतील आता का मग स्केल चेंजर पेटी आलेली आहे ना, वाजवावी ना ती. पण स्केल चेंजरमध्ये पण इतक्या सुरांचं मार्जिन नसावं ना, म्हणजे सगळेच सूर त्याच्यामध्ये आवश्यक तेवढंच चेंज करू शकतो. आता म्हणजे एक आपण पांढरी एक पासून किंवा काळी एक पासून जर करायचं म्हटलं 4-5 सूर चेंज करू शकतो आपण त्याला. ओके. 4-5 सूर आपण खाली हे करू शकतो. पण आपल्याला बाकीचे समजा त्याच ह्याच्यात बाकीचे सूर जर बसवायचे असतील. नाही, कसं असतं आता जनरल पट्ट्या कशा असतात गाणाऱ्यांच्या, जेंट्सच्या काळी 1, काळे 2, पांढरे 2, पांढरे 3 पर्यंत, लेडीजच्या काळे 4, काळे 5, पांढरे 6. आता तिथल्या तिथे चेंज केलं की समजा पांढरे 6ची कोण लेडी आर्टिस्ट गाणारी आहे, त्यांना सवय नाही, ते चेंज करून काळी 4ला करतील ना. तो चेंज तिथल्या तिथे त्यांना पुरेसा आहे. पांढरे 2 वाले म्हणते नाही पांढरे, मग काळी 1ला चेंज करा, काळे 2ला सरकवा. बरोबर. ते तिथल्या तिथे फक्त चेंज करतात. पण मग ह्याच्यामध्ये असं आपण कुठेतरी लिमिट करतोय स्वतःला, असं काही होऊन जातं की आपल्याला एक स्केल, 2 स्केल, 3 स्केल, 4 स्केल, 4 स्केलचा अभ्यास झाला की झालं. म्हणजे असं बरंच असतं की ते सोपं आपल्याला आहे, आपण ह्या 4 स्केल मध्ये आपण व्यवस्थित 3-4 स्केल मध्ये आपण ऍक्च्युअली हार्मोनियम वाजवायची जर संकल्पना जर बघायला गेली तर तुम्हाला सगळ्या पट्ट्या आल्या पाहिजेत. आमचे गुरुजी गोविंदराव पटवान सांगायचे ना, स्केल चेंजर पेट्या कसल्या वापरताय, स्केल तुमच्या हातात पाहिजे. आता तुम्ही बोललात की विनायकराव काळे तुमचे गुरुजी, नंतर मग तुम्ही गोविंदराव पटवारांकडे शिकलो. तर मग त्यांच्याकडे शिकायचा योग कसा आला तुमचा? त्यांचा खूप जुना परिचय होता आमच्या आजींपासून सगळा. अच्छा. आणि नेहमी मी कार्यक्रम ऐकायला जायचो त्यांचे. ओके. मग पहिले गुरु तुमचे कोण तसं बघायला गेलं? पहिले गुरु विनायकराव काळे. त्यांच्याकडे तुम्ही धडे गिरवले साधारण 10 ते 15 वर्ष. त्याच्यानंतर तुम्ही गोविंदरावांकडे काळ्यांकडे शिक्षण सुरू असताना गोविंदरावांकडे पण गेलो. अच्छा, म्हणजे दोघांकडे ॲट अ टाइम चालू होतं. मग ह्या दोघांच्या शिक्षण पद्धतीमध्ये काय फरक होता? आता गुरुजी काळे गुरुजी सांगायचे व्यवस्थित नोटेशन देऊन ते शिकवायचं राग वगैरे. अच्छा. गोविंदराव म्हणायचे मला नोटेशन वगैरे येत नाही, काय मला माहिती नाही, मी कोणाकडे शिकलो नाही, मी वाजवतो तो फॉलो कर, जमेल तेवढं घे. डायरेक्ट मेथड एकदम प्रॅक्टिकल एकदम. त्यांच्या आणि कार्यक्रमात मी खूप वेळा त्यांच्या साथीला बसायचो, त्यांच्या सोलोच्या कार्यक्रमात. अच्छा. साधारण काय ह्या दोन गुरूंची ही शिकवायची जी पद्धत होती किंवा काय ह्याच्यामधला एक फरक काय असेल तो म्हणजे तुम्हाला जो जाणवला? परत तो एकदम क्लासातलं तसं व्यवस्थित सिस्टमॅटिक शिकणं होतं, नोटेशन वगैरे घेऊन रागाचं. पण इथे तसं नाही, इथे डायरेक्ट प्रॅक्टिकलच होतं ना. हा फरक. पण वादन किंवा त्या शैलीमध्ये काही फरक पडतो कसा? एक तर आपण तुम्ही दाखवू शकतात का की कसं ह्या दोघांच्या ह्याच्यामध्ये शैलीमध्ये बदल होता? काळे गुरुंकडे शिकलो ते असं व्यवस्थित रागाचा स्लोप आलापाची बढत वगैरे अशी असायची. अच्छा. गोविंदरावांकडे थोडासा फास्ट टेम्पो असायचा. एक झलक आपल्याला बघायला मिळेल का? आता आता हे संत झाला आला आपली सगळी. गोविंदराव वाजवली तर असं ते फास्ट.
अच्छा, म्हणजे काहींना स्लो पेस मध्ये वाजवणं आणि हे असतं, पण काहींचा एकदम फास्ट पेस असतो, म्हणजे फास्ट बॉलर आणि स्लो बॉलर अशातला तो फरक आहे. ओके, पण ह्याच्यामध्ये असं नॉर्मली असं ऐकताना असं लोकांना असं वाटतं की जे फास्ट वाजलं जातं ते कानाला काहीतरी छान असं हे वाटतं, पण जिथे स्लो चालू असतं, जिथे स्लो आलापी चालू असते, तिथे असं खूपदा असं बघितलंय की असे सगळे टंगळ मंगळ करत इकडे इकडे तिकडे असं असतं त्या प्रोग्राम मध्ये. त्यांना तिथल्या बारकावे कळत नसतात म्हणून असेल ते. म्हणजे हे सहसा असं येतं बघण्यात की स्लो चालू असतं त्यावेळेला मग एकदम असं कोणतरी असं एक प्रोग्राम मध्ये असं बघण्यात आलं की आलापी ज्याला चालू असते, प्रत्येकाच्या वाजवायच्या पद्धतीवर पण अवलंबून आहे ते. पण काहींचं असं असतं की कोणतरी ऑफिसमधून आलेला असतो, नेमका संध्याकाळचा 6 वाजता प्रोग्राम असतो, आणि त्यात मग एक असताना की एक असं थोडंसं ते एकदम चाललंय, पण तितक्यातच कुठला तरी मध्ये दुसरा आला आणि त्याने जर ताना घ्यायला सुरुवात केली की मग तो असा खाड एकदम असं. हा, पण संत आलापी किंवा त्याच्यात राग विस्तार करण्यातच खरं आपल्या बुद्धी दिसते. हां, फास्ट वाजवणं म्हणजे ते कल्पना आहेच, पण नुसतं फक्त हातांची किंवा बोटाची किंवा गळ्याची तयारी कल्पकता दाखवायची तर आलापीत तुम्ही दाखवू शकता ना, तीच नंतर तालेमध्ये कन्वर्ट करता येते. बरोबर, नुसतेच ताना स्पीडमध्ये वाजवणं गाणं म्हणजे नाही गाणं. तर आता आपण सोशल मीडियावरती जसं बघतोय रील्समध्ये की आत्ताच्या तरुण पिढीमधले जे कलाकार आहेत, आता वेगवेगळ्या वाद्यांमध्ये घेऊन, जसे काही गाण्यांमधले पीसेस असतील किंवा रागांमधलं एक कुठलं तरी कॉम्पोजिशन असेल, ते एकदम असं जलद म्हणजे इतक्या फास्ट पद्धतीने प्रेझेंट केलं जातं की जे बघताना त्याला एकदम असं आय कॅचिंग असतं बघणाऱ्यासाठी की अरे हा छान एकदम असं खूप हे वाजवतो, स्पीडने वाजवतो, असंच वाजवायचं आहे, हे करायचं. तर त्याच्यामुळे तो बघणाऱ्याचा एक दृष्टिकोन असतो ना की असं मला वाजवायचं आहे, असं हे मला असं अशा पद्धतीचं मला वाजवता आलं पाहिजे. म्हणजे ते फास्ट वाजवणं, त्या पेसमध्ये वाजवणं म्हणजेच चांगलं वाजवणं, असा तो एक प्रकारचा समज होऊन जातो. पण एखादा जर स्लो वाजवतोय आणि त्याच्यामध्ये एक्सप्रेशन्स देतोय तर ते कधी कधी रटाळ वाटू शकतं एखाद्याला. तर ह्या दोन गोष्टींबद्दल तुम्ही काय सांगाल? जे स्लो वाजवतात, पहिल्यांदा मी फास्ट जे वाजवतात त्याच्याबद्दल सांगेन की जे एकदम तयारीने दाखवतात हाताची, पण त्याच्यात नजाकत नसते, नुसती हाताची बोटाची तयारी सुसाट वाजवत आहेत. किंवा हल्ली पेटीमध्ये झाला प्रकार वाजवण्याचा जो प्रकार आहे, झाला, तर बरेचसे झाला वाजवण्यावर जास्ती भर असतो. पण स्लो वाजवता आलापी करतील, छान रागाचा विस्तार करतील, त्यात ती नजाकत असते, ती पण त्यात आली पाहिजे ना फास्ट स्पीडमध्ये. ओके, तो विचार दिसला पाहिजे त्याच्यात, तो नाही नुसती तयारी हाताची बोटाची तयारी बस. म्हणजे इमॅजिनेशन त्याच्यामध्ये कुठेच येत कमी पडतं जरा. फास्ट वाजवणं म्हणजे अशातलं काही आहे का की ते आपण प्रॅक्टिस करून 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 होऊन जातं ते घोटण्याचं काम आहे. ओके, पण तुम्हाला नजाकत दाखवायची, तुमची कल्पकता दाखवायची, बुद्धी दाखवायची, तर ती आलापी तर जास्ती छान दिसेल ना, त्यात नजाकत दिसेल तुम्हाला. आपण मगासपासून आलाप, ताना आणि आता आपण झाल्याबद्दल पण बोललो, तर ह्याचं एक थोडंसं डेमॉन्स्ट्रेट आपल्याला हार्मोनियमवरती दाखवता आलं की नेमकं कसं वाजलं जातं, आलापी कशी होते, ताना कशा होतात, आणि आता आपण झालाबद्दल बोललो की हा एक एकंदरीत रागाचा पॅटर्न, हा एक फ्लो झाला ना की एक सुरुवातीला आलाप केले जातात, त्याच्यानंतर मग ताना येतात, नंतर मग आपण शेवट ज्या रागाचा. झाला हा प्रकार असा की तो वाजला पाहिजे असं पण नाही खरं म्हणजे. अच्छा, हां, हल्ली वाजवतात सगळेच, तर कारण सगळ्या आम पब्लिकला त्याची मजा येते ऐकायला. हां, कारण ते थोडं जरा फास्ट पेस मध्ये असतं, त्याच्यामुळे ऐकणं फार एकदम असं रंजक वाटतं. ज्यांना संगीत फारसं डीपली कळत नाही ते ऐकायला छान वाटतं. ऍक्च्युली हे वास्तव आहे. आणि ओके, पण आपण एक साधारणपणे एका बेसिक कुठला राग तुम्ही एक दाखवू शकाल की ज्याच्यामध्ये हे आलाप आहेत आणि ह्या ताना आहेत, तर ह्यातला फरक कसा असतो ऐकताना हार्मोनियम? तर तो काय एक दाखवू शकाल तर दाखवून. यमन राग घेऊ? हां, चालेल, तुम्ही कुठलाही चालेल. तो सगळ्यांचा शिकण्याचा झालेला असतो म्हणून तो घेतो मुद्दाम. हां, यमन तसं बघायला गेलं तर आपली हिंदी चित्रपटातली गाणी, हिंदी मराठी खूप गाणी आहेत त्याच्यात, आणि नवीन शिकणाऱ्या सगळ्यांचे झालेले असतात रागा, आणि नाव पण ओळखीचंच असतं. सुरुवातीला थोडीशी आलापी करतो. जरूर.
आता पेटीमध्ये जसं आलापी करताना किंवा ताने करताना भाताला पण तितकंच महत्त्व आहे. आता ही जागा मी अशी वाजवली, स्वर तेच आहेत, पण त्यांना ट्रीटमेंट वेगळी दिली तर आला फरक लक्षात. वजन ह्याच्यात नजाकत दिसते आणि आता आलापी थोडीशी झलक दाखवली. आता ताना घ्यायचे, आपण थोडीशी लय वाढून घेतो त्याला तानेला. आणि त्या रागाची बढत मंद्रातनं मध्य तार अशी सिस्टमॅटिक झाली पाहिजे. ती आलापेतनं दिसते. म्हणजे खर्जातून खर्जातनं मध्य मग तार सप्तक असं ते प्रवास झाला पाहिजे तो. हां आता झाल्यामध्ये शिरायचं असेल तर थोडं पण लय वाढून घेणार त्याला. अच्छा, अजून म्हणजे झाल्यामध्ये अजून लय लय वाढले. हां
आणि झाल्यामध्ये सुद्धा वाजवताना तो राग पूर्ण दिसला पाहिजे असं माझं मत आहे. हां मी त्या एखाद्या रागामध्ये आता समजा मी आता यमन वाजवला आहे, पण समजा यमन कल्याण घेतला, त्यात थोडासा शुद्ध म त्यात मध्ये ॲड केला जातो. अच्छा हां, तो शुद्ध म सुद्धा झाल्यामध्ये दिसला पाहिजे. कमी केव्हा तरी घेतला होता म्हणून नाही दाखवायचा असं नाही. तशी तशी झलक थोडी तुम्ही दाखवतो. कण सुरासारखा तू नाही का मध्ये मध्ये आता हा 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 एवढाच तो घेतला जातो. आता तो समज झाला असेल यमन कल्याण वाजवतो, तुम्ही झाल्यामध्ये पण तो दाखवला पाहिजे. असं मी त्याची झलक तुम्हाला दाखवतो. वाह वाह. थोडी थोडी झलक सगळ्याची दाखवली. नाही खरंच खूप ॲक्च्युली हे खूप सोपं करून तुम्ही दाखवलं की आलापी कशी असते, ताना कशा असतात आणि झाला कसा असतो. त्याच्यामध्ये तालाचं वर्गीकरण पण तितक्या सहज गतीने तुम्ही दाखवलं की आलापीमध्ये तालांचा जो टेम्पो असतो, जी लय असते ती एक त्याला आपण बोलू शकतो मध्यलय किंवा मध्यलय विलंबित किंवा मध्यलयीमध्ये आलापी होते. त्याच्यानंतर मग मध्यलय आणि द्रुतमध्ये आपण ताना करतो आणि मग अतिद्रुत बोलू शकतो झाल्यासाठी. बरोबर. पण आता हा जो अख्खा प्रवास आहे एक राग पूर्ण याच्यासाठी साधारणपणे किती कालावधी लागत असेल हे आत्मसात करण्यासाठी? ह्याला आत्मसात करून झालं असं कोणी म्हणू नये खरं तर. हा म्हणजे किती शिकलं तरी कमीच आहे ना. ते आहे, पण त्याचं एक काय म्हणतात ॲक्च्युली असं आहे की 12 वर्षानंतर कमीत कमी अजून खूप काही पुढे शिकायचं जाणवायला लागतं. खरं आहे. किंवा विशारद झाले, विशारदनंतर खरं कळते आपलं अजून किती राग शिकायचं आहे, अजून काय काय शिकायचं आहे, किंवा त्याच रागाचे अजून अधिक चांगल्या तऱ्हेने कशी डेव्हलपमेंट करता येईल, त्यात अजून चांगला काय काय विचार करता येईल हे नंतर खरं शिकायला सुरुवात होते. नुसतं विशारद झालं म्हणजे झालं नाही. हां, मी ॲक्च्युली त्या विषयाकडे येणार होतोच की असं काहींचं असतं की मी परीक्षा दिल्या आहेत. हां. तर आणि एक असा असतो की ज्याला परीक्षा वगैरे माहिती नसतात पण त्याच्याकडे हातात कला आहे, तो वाजवतो. पण परीक्षा देणारा जो आहे त्याचं जरा पारडं जड असतं आणि ह्याचं कमी. तर असं काहीसं आहे का की कारण हे शेवटी परफॉर्मिंग आर्ट आहे, इकडे तुमचा पेपर नाही तर तुमच्या हातातली कला बोलते. पण काही ठिकाणी असं बघितलं जातं की तो विशारद आहे ना, म्हणजे तो आपल्याकडे थप्पा आहे ना. मग भलेही त्याच्याकडे तो विशारद असलेला जो एक राग जसा तुम्ही आता एक 5 मिनिटं 10 मिनिटं जसा तुम्ही वाजवलात की त्याच्याकडे सर्टिफिकेट नाही आहे पण त्याला वाजवता येतोय. पण तो 5 मिनिटं 10 मिनिटं 5 मिनिटाची 20 मिनिटं करू शकतो. पण त्याच्याकडे जर सर्टिफिकेट आहे तर त्याला 5 मिनिटं ते 10 मिनिटं वाजवताना पण जर घाम फुटत असेल तर मग ह्याच्यामध्ये आपण ते कसं आपण तो गोंधळ समजू शकतो? बरोबर आहे.
हल्ली काय झालं आहे, सर्टिफिकेटला महत्त्व आलं आहे. हम्म. विशारद अलंकार त्याला महत्त्व आलं आहे की, आणि नोकरी वगैरे कोणाला मिळायची तर ते आवश्यक झालेलं आहे अच्छा. त्याच्याकरता. पण बरेच जण शिकतात, परीक्षा देतात, ते केवळ परीक्षार्थी राहतात. हम्म. त्या दृष्टीने त्यांनी शिकू नये. परीक्षेच्या विरुद्ध नाही मी, शिकावं, पण त्याच्यावर तुमच्या बाहेरचं पण शिकणं आवश्यक आहे. विशारद आता विशारदचा एक भूप राग आहे, तो पहिल्या 2 परीक्षेनंतर अलंकार विशारदपर्यंत कुठल्याही त्या रागाला हात लावला जात नाही. बरोबर. मग तो विशारद झाल्यानंतर मग भूपराग म्हणा म्हटलं तर मग 15 मिनटं म्हणताना गाता येत नाही, कारण तो पहिल्या वर्षी गायलेला आहे, त्यानंतर हात लावला नाही त्याला. पुढचा पाठ मागचा सपाट अशातली काहीतरी ते असं गटून नसावं. जाते. त्या दृष्टीने हल्ली ते हल्लीच्या सगळ्यांना आईवडिलांना खूप घाई झालेली असते. आमच्या मुलाला परीक्षा कधी, पुढची परीक्षा कधी, पुढची परीक्षा कधी. नुसतीच परीक्षा दिली, नुसतं अलंकार झाले, विशारद झाले म्हणजे काय त्यांना आलं असा भाग नाही. एक्सप्लोर करणं किंवा एक्सपोजर ते मिळत नाही, किंवा एक्सपोजर स्वतः imagination विचार वाढलं पाहिजे. डेव्हलप झाला पाहिजे, स्वतः विचार करता आला पाहिजे. असं की कुठलाही राग जरी आला हां. तरी तो एक्सप्लोर आपण कुठल्या अंगाने किंवा कुठल्या पद्धतीने अजून कसा डेव्हलप करू शकतो ह्याच्यावरती एक बेसिक तो सेन्स असावा लागतो मुळात. विशारदपर्यंत जेवढे राग झाले असतील त्यातला कुठला राग त्यांना वाजवायला सांगितलं, गायला सांगितलं, झटकन तो आला पाहिजे की नाही, बरोबर. अशी मिनिमम अपेक्षा आहे. कारण नाव जर विशारद आहे तर पुढे जर पदवी जर विशारद आहे तर त्यांना एखादा कामवाद म्हणा 15 मिनिटं तर नाही जमत, कारण तो परीक्षेपुरताच केलेला असतो. बरोबर. 4 ताना 4 आलाप घोटून पुस्तकी तसं शिकू नये. परीक्षेपुरते 2 आलाप 4 तारा झालं. म्हणजे नोकरीच्या उपलब्धतेसाठी आपण सगळ्यांचंच असं नाही बोलू शकत, पण काही ठिकाणी असं पण बघितलं जातं की विशारद आहे, सगळं आहे, पण तेवढं परफॉर्मन्स होत नाही, प्रभावीपणे असं हे नाही होत. आणि काहींचं असतं व्यवस्थित असतं की हां, पण काहींचं ते काय शिकताना परीक्षार्थी म्हणून शिकतात, त्यांचं असं असतं, त्याच्या बाहेर ते जात नाहीत म्हणून. तर सर आपण हार्मोनियमबद्दल बोलतोय, तर एकंदरीत हार्मोनियम हे आपलं भारतातलं तर वाद्य नाही आहे, तर ह्याचा इतिहास नेमका काय आहे या वाद्याचा? हे मुळातलं फ्रान्समधलं वाद्य आहे. मुळात तिथे खूप पूर्वी चर्चमध्ये ऑर्गन असायचे, मोठमोठे पाईप ऑर्गन होते, मोठ्या आवाढव्य स्वरूपात. ते कुठे नेणं आणणं कठीण होतं, म्हणून त्यांनी 1840मध्ये अलेक्झांडर द बे म्हणून होते, त्यांनी हा रीड ऑर्गन तयार केला. ओके. हां, जो नेणं आणणं त्यातल्या त्यात सुटेबल होतं, सोयीचं होतं. आणि 1868मध्ये भारतात पहिल्यांदा आपल्या या वाद्याचा उल्लेख आढळतो आहे. अच्छा. ते कलकत्त्यामध्ये पहिल्यांदा आलं ऑर्गन या स्वरूपात. ओके. ऑर्गन म्हणजे आपण पायपेटी म्हणतो, त्याचं मोठं स्वरूप होतं ते. ऑर्गनचा आवाज आणि पेटीचा आवाज ह्याच्यामध्ये थोडासा फरक आहे ना? ऑर्गन थोडा जरा हेवी, गंभीर आणि खूप मोठा आवाज आहे त्याचा, आणि पेटीचा आवाज त्यामुळे बारीक सोबन आहे. ओके. तर ते नाटकांमध्ये खूप वापरलं गेलं त्याच्यामुळे, कारण तो आवाज खूप मोठा असायचा. त्यामुळे नाटकातली पात्र समोर उभी राहून अभिनय करणार, त्यांना स्वरांचा भरणा खूप चांगला मिळावा म्हणून ते ऑर्गन तिथे वापरले गेले. आणि त्याच्यानंतर मग फरक पडत द्वारकीने आणि कंपनी म्हणून कलकत्त्याची होती, त्यांनी या हातपेट्या आपल्या तयार केल्या. अच्छा. म्हणजे साधारण 1900च्या शतकामध्येच हार्मोनियम ही इव्हॉल्व होत गेली हळूहळू. बरोबर. ऑर्गन पहिला एक संगीत नाटक होतं शाकुंतल, त्यात पहिल्यांदा ऑर्गन वाजवला गेला होता साथीला. अच्छा. मग सोबतरात वाजवलं, मग नंतर ते नाटकाची परंपरा सुरू झाली. म्हणजे हा खूप मोठा प्रवास आहे हार्मोनियमने बघितलाय. की म्हणजे फ्रान्स ते अगदी भारत त्याच्यामध्ये पण तिचे वेगवेगळी अनेक रूप होत गेली, आणि आता हे फायनली जाऊन आता हे रूप आले. पण आता ह्याच्या पुढे काय असं वाटतंय तुम्हाला, की अजून काय ह्याच्यामध्ये बदल होऊ शकतात? आता ह्याच्यातले बदल अजून झाले, ते गंधार ट्युनिंगची पेटी आहे, स्केल चेंजर पेटी आहे, हे फरक पडलेले आहेत ना आता. ओके. गंधार ट्युनिंगची पेटी म्हणजे आपण आत्ताही जी पेटी मी वाजवतोय ही स्टँडर्ड ट्युनिंगची पेटी आहे. ओके. इथला प्रत्येक सूर 440 फ्रिक्वेन्सीचा आहे. अच्छा. तर गंधार ट्युनिंग म्हणजे त्या पर्टिक्युलर पट्टीचा जो सा असेल, त्या साचा जो गंधार ग आहे तो थोडा उतरवलेला असतो. अच्छा. त्याची श्रुती कमी केलेली असते. ओके. तो पर्टिक्युलर त्याच पट्टीलाच ती पेटी
उपयुक्त आहे. ओके, मग ती जर समजा काळी एकला वाजते तर ती काळी एक मध्येच एकलाच. वाजणार. गाणं अचानक म्हणाल मी पांढरी एकला गातो ते चालणार नाही. हां, सगळं कारण सूर थ्रोट आला. बेसूर होईल ते. बरोबर. आणि स्केल चेंजर म्हणजे स्केल इंजिन म्हणजे आता तुम्हाला काळे दोनला वाजायची सवय नाही आहे किंवा पांढरे दोनला वाजायची सवय नाही आहे, तर ते वरच्या सगळं कीबोर्डचं सरकतो एका साईडला. अच्छा मग तुम्ही वरनं काळे दोन वाजणार पण खाली रीड असेल पांढरे दोनचं. अच्छा म्हणजे पांढरे दोनचे स्केल वाजेल अच्छा. पण तुम्ही म्हणजे वाजवताय समजा काळे दोनला. हा, म्हणजे एखाद्याला समजा एकच स्केल येते हां. पण त्याला समजा 4 ते 5 स्केल मध्ये वाजवायचं तर त्याने स्केल चेंजर त्याची पेटी घेऊन वाजवता कस्टमाइज येईल. करून घ्यावी आणि वाजवावी. येस येस पण हा थोडासा जरा तो लिमिट केल्यासारखा भाग लिमिटेड आहे आहे. की मला एवढंच येतं, पण जर बाकीच्या पट्ट्यांमध्ये पण वाजवलं तर तेवढं जरा खरं, अजून हा. एक्सप्लोजर म्हणजे तेवढं मिळू शकतं गोविंद वाजवताना. पॉटर म्हणायचं स्केल तुमच्या हातात पाहिजे. स्केल चेंजर पेट्या वापरू नका. स्केल हातात पाहिजे, कारण प्रत्येक सुराचं एक्सप्रेशन किंवा प्रत्येक सुराचा भाव हा वेगळा आहे. त्या ह्याच्यामध्ये वाजवलं जाणारं सारेगम पदनिसा जरी वाजवलं तर ते वेगळं ऐकू येणार आहे. वेगळं आहे. पण आता मधल्या काळामध्ये जसं बोललं जातं की हार्मोनियम आपल्या जशी देशामध्ये आली तिचा प्रसार व्हायला सुरुवात झाली, पण मधल्या काही काळामध्ये ती बॅन सुद्धा होती. बरोबर बरोबर. तर त्या मागचं काय कारण होतं की ती बॅन का झाली आणि नंतर मग तिचा बॅन पण हटवला गेला, हां, तर त्याबद्दल काही सांगू शकाल? त्याच्याबद्दल बऱ्याच जणांचं असं मत आहे की आपली हार्मोनियम जी आहे किंवा त्याचं ट्युनिंग आहे हां. हे आपल्या भारतीय शास्त्रीय संगीताला उपयोगाचं नाही. अच्छा म्हणजे यातले जे गंधार लागतो, ग लागतो, हे स्टँडर्ड ट्युनिंग आहे पेटीचं. अच्छा. याचा जो गंधार लागतो, स्टँडर्ड ट्युनिंग म्हणजे कुठल्याही तुम्ही पट्टी बघा ते 440ची अच्छा 440 फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीला ते तुम्हाला सूर मिळतील. ओके. पण हेच जे तंबोऱ्यावरचा जो गंधार येतो ॲक्च्युली लावला हां. तर तो गंधार ह्याच्याशी मॅच होत नाही. अच्छा. म्हणून ही पेटी क्लासिकलला उपयोगाची नाही ओके. असं त्यांचं मत. म्हणजे गायकी अंगाने तंबोरा जसा आपण तंबोरा tune लावला तर करतो. त्यातनं एक गंधार येतो, हां. तो गंधार ह्याच्यातला मॅच होत नाही. ओके. म्हणजे प्रेक्षकांना आता गंधार म्हणजे काय माहिती नसेल तर गंधार म्हणजे ग. सारे गतला ग. हां. तर त्याची फ्रिक्वेन्सी थोडी मॅच होत नाही गाणाऱ्या तंबोऱ्याबरोबर, म्हणून त्याला बॅन केलं होतं ओके. की ती शास्त्रीय संगीताला उपयोगाची नाही. आपल्याच लोकांनी म्हणजे आपल्याच भारतीयच लोकांनी, हो. लोकांनी हे आता नाव सांगत नाही कोणी, पण ठीक आहे. म्हणजे त्यांनीच ही गोष्ट निदर्शनात आणून दिली की हे बॅन आहे. बरं. पण नंतर मग पण तेवढंच बॅन जरी रेडिओला जरी बॅन असली, बाहेर मैफिलीमध्ये पेटीशिवाय कोणी गात नव्हतं. कुठल्याही संगीत मैफिलीत प्रत्येक चांगल्या चांगल्या गाणाऱ्यांनी पेटीच साथीला घेतली. बरोबर, कारण वारकरी आणि भजनी हां, सर. संप्रदायामध्ये आणि त्याच्यानंतर सारंगी वाजवणारे पण होते कलाकार पूर्वी, पण ते नंतर कमी झाले. सारंगी वाद्यामुळे वाजायला खूप कठीण, तसं सगळीच वाद्य कठीण आहेत. हो, सोपं तर तसं पेटीचं लोकांना सोपे वाटते, काय बटन दाबलं की सूर येतोय म्हणून सोपं आहे, तसं नाही आहे ते. सारंगीत व्हायलिनमध्ये सूर काढावा लागतो, त्याची पर्टिक्युलर जागेवर ठेवायला लागतो बोट. इथे तसं नाही ना, इथे बट्टी दाबली की सूर वाजला. सुरू असतं, पण तिथे तुम्हाला हवेचा दाब, श्वास किती भरायचा आणि किती सोडायचा आहे, त्यामुळे ते असं आहे. तर त्यामुळे त्याच्यावर बॅन आणला होता रेडिओला. अच्छा. ही कधीच्या काळची गोष्ट असेल तरी साधारण? मला वाटतं आता साल आठवत नाही एक्झॅक्टली. 1800-1900 नाही, आता 1900 नंतरची गोष्ट आहे. 70-72 दरम्यानची गोष्ट असेल. अच्छा. मग त्यावेळेला ती बॅन झाल्यानंतर तिचा बॅन हटवण्यात ज्या वेळेला आला त्यावेळेला काय प्रयत्न झाले? बऱ्याचशा चांगल्या चांगल्या हार्मोनियम कलाकारांनी त्याच्यात उठाव केला होता किंवा मागणी केली होती सुरू करा वगैरे. त्यांनी डेमॉन्स्ट्रेशन दिलं होतं रेडिओला. तिथे रेडिओ मुद्दाम वाजवलं पेटी. आणि त्यावेळेस काही जणांचे कार्यक्रम झाले रेडिओवर पेटी सुरू करण्याकरता म्हणून. त्यावेळेला मी पण एकदा सोलोचा कार्यक्रम तिथे केला होता रेडिओला, पेटी सुरू करण्याकरता म्हणून. पण नंतर मग ही ज्याला पेटी बॅन झाली त्याला गांधर्व ज्याला महाविद्यालय आपला जे आहे, जिथून हार्मोनियमच्या आणि वेगवेगळ्या परीक्षा दिल्या जातात, तर त्यावेळेला हार्मोनियम ही आधीपासून होती की शिकण्यासाठी पण हार्मोनियम तिथे कुठल्याच ह्याच्यात नव्हती? नाही, शिकण्याकरता होती ना हार्मोनियम. शिकण्यासाठी हार्मोनियम चालूच होती, फक्त सादरीकरणासाठी रेडिओला होता. ओके, बॅन फक्त रेडिओला होता. बाकी तुम्हाला समाजात हे करताना शिकण्यासाठी आणि तेच कलाकार बाहेर जेव्हा गात होते तेव्हा ते पेटी साथीला घ्यायचेत ना. अच्छा.
म्हणजे बॅन म्हणजे हा फक्त रेडिओ पुरता मर्यादित रेडिओ होता. पुरता. ओके कारण त्यातनं म्हणे तो गंधार मॅच होत नाही, त्यातनं मिंड निघत नाही. ओके. मिंड निघत नाही मिंड म्हणजे म्हणजे 2 सुरांमधले कंटिन्युटी. 2 सूर तोडून इथे ज्याच्या पेटीत 2 सूर तुटतात ना, बरोबर. सहा नंतर फ्रॅक्शन ऑफ येतो. सेकंड स्वर तुटतो तेव्हा दुसरा वाजतो. बरोबर. पण हेच सारंगी व्हायोलिनला तुम्ही बोट सरकवून तोच सूर अच्छा, वरती ती सरकवत मधली जाता. मायक्रोटन्स हा, मधली ते फ्रिक्वेन्सी जी आहे ती हा. तुम्हाला तिकडे जसं match आपण करता जिन्यावरनं उतरतो आणि लिफ्टने उतरतो, त्यात त्याची कंटिन्युटी येते ना, म्हणजे तो मधला जो कर्व आहे तो मिळत तो नाही मिळत नाही याच्यात. हार्मोनियम हा, मध्ये. म्हणून- डायरेक्ट सूर हा, लागतो. हा. पण जर हार्मोनियम मध्ये त्यातल्या त्यात जर बघायचं झालं तर मायक्रोटोन्स आपल्याकडे नाही आहेत. नाहीयेत. श्रुती नाही. आपण बोलतो की हा. प्रत्येक सुराला वेगवेगळ्या श्रुती श्रुती आहेत. आहेत, बरोबर. तर ह्याच्यामध्ये मिंड नाही येऊ शकत, नाही. कर्व नाही येऊ शकत. तर पण आपण गायकी अंगाने ज्यावेळेला हार्मोनियम वाजवतो, ज्याला गायकाला फॉलो करतो किंवा गायकी अंगाने ज्याला आपल्याला काही सादर करायचं असेल तर गायकी अंगामध्ये मिंड असते. हो, पण ती ही हार्मोनियम वरती मिंड हा प्रकार आपण कसा हे करू तो शकतो? थोडासा आपण आभास निर्माण करू शकतो बोटाचं प्रेशर आणि हवेच्या प्रेशरने. अच्छा, म्हणजे जसं की एक आपण जरा किंवा आता समजून अति घ्यायचं कोमल झालं. गंधार आहेत दरबारी सारख्या रागांमधले, हा. अति कोमल दैवत आहेत, त्याचा पण आभास आपण निर्माण करू शकतो आपल्या बोटाच्या प्रेशरने आणि हवेच्या प्रेशरने. अच्छा, तुम्हाला दाखवतो थोडंसं. ओके. आता दरबारीतला गंधार आहे समजा, प्लेन सुरुवातलेत. आता त्यातलं जो स्वरांची ट्रीटमेंट आहे ध आणि ग ची, आता आता मिंड सुद्धा कशी दाखवता येईल. रेसा, हे direct. रेसा. पण आता ह्याच्यामध्ये आपण जसं बघतोय की ह्यात श्रुती हा जो प्रकार आहे तो नेमका काय आहे? आता ही श्रुतीच वेगळीच केली ना गंधाराची. हा, आता हाच तुमचा गंधार आता भिंपलास मधला ग आहे. हा ग वेगळा वाटला तुम्हाला? हाच आता दरबारीतला असेल तर हाच स्वर वाजलाय ना, दोन्ही ठिकाणी वेगळा वाटला. ही श्रुती ही बदलली ना जादू त्याची. म्हणजे संगत त्याची कशी जाते. हां, तुम्ही तसे कसा अंदाजाने गायला वाजवला जातो. ओके. एक छोटा प्रश्न, श्रुती म्हणजे नेमकं काय? श्रुती म्हणजे त्या प्रत्येक स्वराच्या एक वेगवेगळ्या स्थान आहेत. अच्छा. 6च्या 4 श्रुती, रेच्या 3, गच्या 2, पुन्हा मच्या 4, पच्या 4, धच्या 3, नीच्या 2. अच्छा, अच्छा, असे त्या 22 श्रुती या 12 स्वरांचे डिवाइड ओके. केलेले म्हणजे आहे. एक साधारण एक तार आहे एका फ्रिक्वेन्सीची. हां, तर इथपासून तर इथपर्यंतचं जे अंतर मोजण्यासाठीचं जे मापक आहे हां, त्याला आपण श्रुती बोलू हां. शकतो. आता ही जी श्रुती कोमल गंधराची बदलली गेली ना, दरबारीतल्या ग हम्म. किंवा मारव्यातला आता कोमल.
हाच कोमल रे मियागी तोडीमध्ये वेगळा लागेल. सारे ग रे आणि हा मारवातला रे केला तर खूप मायन्यूट गोष्टी आहेत हो. ज्या लक्षपूर्वक ऐकल्या तरच त्या लक्षात समजतील, येईल. नाहीतर बरोबर. नॉर्मल श्रोत्याला ते समजणार नाही. सगळं वरूनच जाईल की काय नेमकं. बरोबर. हार्मोनियमला घेऊन जसं आपण ना आपल्या मनामध्ये ना किंवा क्लासला जाण्यापूर्वी किंवा प्रोग्रामला जाण्यापूर्वी किंवा कुठल्याही गोष्टीचं एका गोष्टीकडे बघत असताना आपल्या मनामध्ये ना आपण चित्र उभं केलेलं असतं. मग तो समज असतो किंवा गैरसमज असतो. तर असे काहीसे अनुभव तुम्हाला आले आहेत का, जसं की तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवता पण म्हणजे आणि प्रोग्रामसाठी पण बाहेर जाता, तर असे काहीसे समज गैरसमज तुम्हाला ऐकायला मिळाले आहेत का की जे लोकांच्या मनात असतात? पहिली गोष्ट म्हणजे लोकांना वाटतं की पेटी खूप सोपी आहे. नुसती पट्टी दाबली की लगेच स्वर येतोय म्हणून ती सोपी वाटते. कारण त्यांना व्हायोलिन सारंगीसारखे स्वर काढावे लागत नाहीत किंवा तबला सुद्धा बोल वाजवा काढून काढावे लागतात. त्याची ते क्लिअर वाजत नाहीत बोल. तसं याचं स्वरांचं पण इथे कसं स्वर लगेच दाबले पट्टी की स्वर वाजतायत. त्याच्यामुळे लोकांना वाटतं पेटी खूप सोपी आहे. किंवा आता पेटी शिकायला यायला लगेच लोकांना वाटतं आम्हाला लगेच स्वरज्ञान झालं पाहिजे, लगेच वर्षभरात आम्हाला स्वर कळले पाहिजेत, गाणं बसवता आलं पाहिजे किंवा ऐकलेलं आम्हाला लगेच वाजवता आलं पाहिजे. पण त्याच्याकरता खूप स्वरांचा अभ्यास पाहिजे, कान आपला तयार पाहिजे, स्वरज्ञान पाहिजे, हाताची तयारी पाहिजे. ते गाणं वाजवायचं म्हणजे त्यात कंटिन्युटी आली पाहिजे. आणि पेटीतनं तुम्हाला सूर मिळतील, भाव नाही मिळणार त्यातनं, त्यात तेवढी तयारी नसेल तर तो काढणं कठीण आहे कुठल्याही वाद्यातनं. अर्थात पेटी सोपी नाही किंवा कुठलंच वाद्य सोपं नाही आहे. पण मग हे ह्या प्रवासामध्ये ज्याला वादनकलेमध्ये असं पण बघितलं जातं की शिकतात तर सर्व, पण ते ऐकून वाजवण्याचं जे आहे की आपल्याला जे वाटतंय ते एक्सप्रेस करण्यासाठी किंवा काहीतरी वाजतंय ते वाजण्यासाठी ते उपजत असतं, टॅलेंटच असतं की मेहनत घ्यावीच लागते, म्हणजे काय म्हणजे नेमकं? आणि काही जणांना एक उपजत स्वरज्ञान असतं, तसं ते लगेच उचलतात, ते स्वर ऐकून वाजवतात. पण त्यांना स्वर कुठला वाजवला सांगता येत नाही. मपा धनी वाजवलं का गम पद वाजवलं. अच्छा, तुम्ही जे म्हटलं ते मी वाजवलं एवढं ते सांगू शकतात. ओके. उपजत स्वरज्ञान असतं ते. काही जणांना मग शिकून शिकून स्वरज्ञान मिळवावं लागतं. त्याच्याकरता येतं पण मेहनत करायला पाहिजे, खूप ऐकलं पाहिजे, झाले राग उलटसुलट वाजले पाहिजेत. दोन स्वरांचा फरक काय तो आपण स्वतंत्र ऐकून ठरवला पाहिजे. कसा आहे शुद्ध ग कसा ऐकायला येतोय, कोमल ग कसा ऐकायला येतोय, असा तो अभ्यास केला पाहिजे ना. शेवटी संगीत शिकतानाचं अंतिम ध्येय काय की स्वरज्ञान. ते तुम्हाला आलं की तुम्हाला संगीत समजलंय असं आपण बऱ्यापैकी समजू शकेल. हा, पण स्वरज्ञान ही गोष्ट अशी आहे ना की ती शिकवण्याची नाही आहे, ती समजण्याची. ते तुम्हाला आतून आलं पाहिजे. म्हणजे आत्मशोधाचीच वाटचाल आहे की आपल्याला काय समजतं. 2 वर्षात 3 वर्षात समजू शकेल, एखाद्याला 5 वर्षात समजेल, एखाद्याला 10 वर्षात समजेल. पण मग ह्या सगळ्या प्रवासामध्ये वेळ हा तुम्हाला द्यावाच लागतो. अर्थात. मग तो 1 वर्ष असेल, 2 वर्ष असेल किंवा 10 वर्ष असेल, ते सातत्य राखावंच लागतं. मग ह्या सगळ्या एकंड या प्रवासामध्ये तुम्ही शिकवता सुद्धा, तर शिकवणी आणि प्रोग्राम, तर ह्याचा बॅलन्स तुम्ही कसा एकंदरीत राखत आलात की कारण आणि घरामध्ये परत घराकडे पण तितकंच लक्ष आणि या सगळ्या. हे सगळं मी नोकरी करून केलंय. हा, म्हणजे तुम्ही त्याच गोष्टीकडे मी येत होतो की आता प्रोग्राम आणि क्लासेस पण आणि प्लस आता तुम्ही नोकरी पण हे केली, तर मग ह्या सगळ्या 3 गोष्टींचा तुम्ही कसा काय ताळमेळ बसवलात? ताळमेळ बसवला. सोमवार ते शुक्रवार नोकरी, संध्याकाळी आला की घरी क्लास असायचे, शनिवार क्लास, नाही तर कार्यक्रम असले तर कार्यक्रम, असंच 24/7 बिझी असायचो असं समजा. अच्छा. पण मग ह्या सगळ्यामध्ये एकंदरीत घरून कसा सपोर्ट होता? घरून चांगला सपोर्ट होता. म्हणजे कारण तुम्ही प्रोग्राम असेल तर घराच्या बाहेरच असणार, क्लासेससाठी पण काही घरी काही बाहेर असे
पण सपोर्ट आहे घरातून. अच्छा, पूर्वी आईवडिलांचा खूप चांगला सपोर्ट होता. पण नंतर मग काळांतराने ज्या वेळेला विवाहानंतरचं आयुष्य पूर्ण बदललं जातं असं बोललं हां, जातं आणि त्यात अजून कलाकार, हं. तर मग ते अजूनच गणितं वेगळी असतात ती. पण ती गणितं जमली. हा, तो एक भाग निराळा झाला. पण मग ते कसा तो हे बसलं, कारण नोकरी पण आहे, घर पण घर फॅमिली हा पण एक चॅप्टर आहेच, आणि प्रोग्राम, क्लासेस, तर हे बॅलन्स सगळं केलं. शेव धावपळ व्हायची खूप. सुट्टी अशी नसायचीच कधी, कारण शनिवार क्लास प्रोग्राम, त्यामुळे ते सतत बिझीच असायचो. पण सांभाळून घेतलं घरच्यांनी. किंवा मी तेव्हासुद्धा दर शुक्रवारी मी वाशीला जायचो शिकायला पेंढारकरांकडे. अच्छा. संध्याकाळी 6ला भेटीहून सुटलो की 7ला वाशी. आमचा रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत क्लास चालायचा. म्हणजे एवढा वेळ क्लास चालायचा? हो, आम्ही शिकायचो तेव्हा तिथे. 7 ते 2. चर्चा इतर पण होते, 2-3 वाजवणार, ते वाजायचे, मी वाजवायचो. त्यातनं चर्चा, शिकणं. अच्छा. 3-3 वाजेपर्यंत आम्ही बसायचो तिकडे. पण मग आता ह्या सगळ्या एकंदरीत ह्या प्रवासामध्ये, तुमच्या त्या बिझी शेड्यूलमध्ये आपण डॉक्टरेट करावी, तेही हार्मोनियममध्ये, की जिथे हार्मोनियममध्ये डॉक्टरेट करणारे अगदी 4 जण आहेत. हां, खरं तर 2च. तर मग हा विचार, एक आधी एक सुधांशू कुलकर्णी म्हणून बेळगावचा, त्यांनी केली आणि एक मी, ज्यांनी प्रॅक्टिकल विषय घेऊन केलाय. अच्छा, अजून 2-3 आहेत, त्यांनी ऐकलं. मी ते फक्त थिसिसवर केलेले आहेत, थेअरीवरती. ओके. पण मग ह्या अख्ख्या पिरियडमध्ये हार्मोनियममध्ये आपण डॉक्टरेट करावी हा विचार म्हणजे नेमका कुठून आला? म्हणजे सुरुवातीला तर शिकण्याची आवड होती, त्याच्यामुळे ते शिकण्याचं होतं, पण डॉक्टरेट आपण याच्यामध्ये तर कसा आला? म्हणजे त्यातनं अजून पुढे काय काय शिकता येईल, काय करता येईल, असा विचार करत करत पुढे म्हटलं आता हेच अलंकार झाल्यानंतर पुढचं काय आहे, डॉक्टरेट आहे, ते करूया. पहिली परीक्षा तुम्ही कोणती दिलीत? म्हणजे पहिली विशारदची, मी डायरेक्ट विशारदची परीक्षा दिली होती. असं डायरेक्ट विशारदसाठीच तुम्ही हे केलं? पहिल्या मधल्या परीक्षा नाही दिल्या. ओके. त्यांनी गांधींनी स्पेशल मला हे दिलं, परमिशन दिली म्हणा. स्पेशल कारण ते वादन, ते कला बघूनच त्यांनी ते हे केलं असणार की तुम्ही डायरेक्ट विशारदसाठी. त्याच्या आधी मी रेडिओला वगैरे वाजवायचो, त्यामुळे बाहेर कार्यक्रम करायचो तेव्हापासून, म्हणून त्यांनी ते केलं. मग विशारद, नंतर मग अलंकार 2 वर्ष. अलंकार नंतर बरीच वर्ष मध्ये गेली, अलंकार करण्यात पण बरीच वर्ष गेली मध्ये. अलंकार नंतर म्हटलं आता पुढचं काय आहे, तर मग डॉक्टरेट, मग ते पण करून बघू. मग पहिली परीक्षा विशारद जी तुम्ही म्हणला, तर ती साधारण कोणत्या वर्षी वगैरे दिली असेल? साल मला आठवाच लागेल, इतकी जुनी गोष्ट आहे ती. त्याच्यानंतर 4-5 वर्षांनी अलंकारची परीक्षा दिली. मला ते जुनं सर्टिफिकेट काढून बघायला लागेल. हा, म्हणजे एकंदरीत डॉक्टरेट पर्यंतचा प्रवास, याच्यामध्ये तुमची नोकरी, घर, प्रोग्राम, क्लासेस, हे सगळ्यातलं सगळं करून डॉक्टरेट पर्यंतचा प्रवास होता तुमचा. पण मग डॉक्टरेट करण्यासाठीचा म्हणून एक काही विशेष अभ्यास असतो, की एक रिसर्च असतो, तर त्याबद्दल काही सांगू रिसर्च आता मी गांधीराम महाविद्यालयातून केलेलं आहे. तर तिथे 2 प्रकारांनी करता येतं. एक ओनली बाय थिसिस, ओके, आणि मग थिसिस प्लस प्रॅक्टिकल. अच्छा. असं, तर मी थिसिस प्लस प्रॅक्टिकल हा मार्ग निवडला. अच्छा, दोन्ही. कारण नुसतं थिसिसवर करून त्यात मला आवडलं नाही, कारण शेवटी परफॉर्मिंग आर्ट आहे, तुमचा परफॉर्मन्स दिसला पाहिजे. बरोबर. नुसतेच डॉक्टरेट झालेत नाही, परफॉर्मन्स नाही, तर त्यात मला तरी स्वतःला पटत नाही ते. म्हणून मी या दृष्टीने ते दोन्ही मार्ग निवडले. ते मग थिसिस लिहिला मी माझ्या गोविंदरावांच्या, म्हणजे गुरूंवरतीच, गोविंदरावांवरती, त्यांच्या आरोग्य आणि हार्मोन वादनाची शैली, अशा विषयावर थिसिस लिहिला, 100हून जास्त पानांचा. आणि साधारण किती राग असतात त्या रिसर्च? आणि पुढे अलंकारपर्यंत राग असतात, ते कुठलाही राग विचारू शकतील, भूपपासनं कुठलाही. सुरुवातीपासून ते अगदी आपल्या डॉक्टरेट पर्यंतचे असे साधारण किती राग असतील की ज्याच्यावरती तुमचा अभ्यास झालाय, आणि स्पेशली डॉक्टरेटसाठीचे जे राग असतात ज्याच्यावरती रिसर्च तुमचा झालाय? अलंकारपर्यंत पहिले 70-80 राग अलंकारपर्यंत असतील, आणि पुढे परत 80 राग नवीन सिलेबस त्यांनी तयार केले होते. अच्छा. त्या 80 रागांचे 80 राग करायचे, प्लस त्यांचे प्रकार करायचे. एकच बाबा कुठलाही प्रकार, कानडा घेतला तर अनेक प्रकार आहेत कानड्याचे, मग ते सगळे प्रकार तुम्हाला माहिती पाहिजेत.
अच्छा. धनाश्री घेतला, धनाचे 4 प्रकार आहेत, ते सगळे माहिती पाहिजेत. हां. किंवा ते मग कुठल्या घराण्यात कोण, त्यातही परत फरक पडतो. यांच्या प्रत्येक घराण्यावाईज कोणी घराणं म्हणून आम्ही हा गात नाही, आम्ही तसं करत नाही, आमच्या घराणं असं घेतलं जात नाही, तोही अभ्यास पाहिजे आपला. असे घराणी म्हणजे पण आपल्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतामध्ये अशी किती घराणी आहेत? घराणी तशी साधारण? बरीच आहेत, काही थोडीशी आत्तापर्यंत अस्तित्वात आहेत. तरी बरेचसे काही अशी म्हणजे 7-8 घराणी आहेत. किराणा आहे, आग्रा आहे, जयपूर आहे, ग्वाल्हेर आहे मुख्य. अच्छा. असे घराणे, त्या प्रत्येक घराण्यात काय फरक केला जातो त्या रागाचा, तोही अभ्यास पाहिजे. म्हणजे त्याच्याकडे एक राग प्रत्येक घराण्यामध्ये वेगवेगळा गाऊ शकला, हां असू शकतो. व त्यांच्या वेगळी गुरुजींनी त्यांना तशी तालीम दिली आहे, आमच्या खासाबाईंनी असं शिकवलं आहे असं म्हणतात ना. पण मग नेमकं ह्याच्यामध्ये शास्त्रशुद्ध शास्त्रीय संगीत हे आपण कसं हे करू शकतो? ते सगळं शास्त्रशुद्धच चाललंय ना. आणि आता चालू म्हणजे गांधर्वामध्ये जो आपला सिलेबस असतो की तो एक शास्त्रशुद्ध याच्यामध्ये फॉर्मॅटमध्ये युनिव्हर्सिटी टाईप आपण बोलू शकतो. पण तसंच घराण्यामध्ये तसं बघायला गेलं तर ती घराणे ती घराण्यामध्ये राग बढत करण्याची पद्धत आहे. ओके. म्हणजे शास्त्रामध्ये इकडे जे आपल्याला शिकवलं जातं ते शास्त्रच आहे. म्हणजे ते म्हणजे एक साधारण 80 राग प्लस 80 राग, हां असं म्हणजे 160 राग जास्तच असतील. आणि त्याच्या व्यतिरिक्त बाहेरचे मला माहिती आहे ते वेगळे, या सिलेबसच्या बाहेरचे. अच्छा. म्हणजे हे फक्त अलंकारापर्यंतचे अलंकार आणि डॉक्टरेट पर्यंतच आहे. त्याचे पलीकडे राग आहेत ना बरेच. म्हणजे असे एक साधारण किती राग असतील? म्हणजे कसं म्हणजे पूर्ण ओव्हरऑल जे संगीताच्या जगात जे राग आहेत तसं नक्की नंबर सांगता येणार. नंबर नाही सांगू शकत. एक्झॅक्ट भरपूर आहेत, अनगिनत आहे असं अनगिनत एन नंबर्स. म्हणजे कुठलंही जर कॉम्पोजिशन आपण जरी घेतलं तरी ते कुठल्या ना कुठल्या रागात बसणार आहे हे निश्चित. तुम्ही कसंही वाजवा, मग आपल्याला तो राग माहिती नसतो पण ते कुठे ना कुठे तरी असणार. किंवा एखाद्याने दावा केला बाबा मी राग शोधलाय, एखादा शोधला असेल, बरेच सारे पुरे शोधून ठेवलेले आहेत लोकांनी, फक्त ते प्रचारात नव्हते कधी. अच्छा. असे कोणते राग आहेत का की जे आता प्रचलित नाहीत पण ते आहेत, जे लोकांना माहिती नाही आहेत फार? पूर्वीच्या काळात वेदांपासून संगीत आलेलं आहे ना, तर पूर्वी 4 स्वरांचे पण राग होते. अच्छा. हां, 4 स्वरांचे राग आता फारसे अस्तित्वात नाहीच आहेत, कारण त्या रंजकता कमी आहे, गायला कठीण आहे. म्हणजे कमीत कमी 5 सुरांपासून सुरुवात आहे. त्याच्यानंतर 5 स्वरांचा नियम आता आला की कमीत कमी राग निर्माण करायला वा गायला 5 सूर आवश्यक आहेत. 5 अंग पाहिजेत. 5 म्हणजे तिथे दुर्गापासून 5 स्वर मिनिमम पाहिजेत त्या रागात, तर तो राग निर्माण होईल असं त्यांचं म्हणणं आहे. अच्छा. तरी आता एक डॉक्टरेटसाठी किती पिरियड अभ्यास चालू होता तुमचा? 5-6 वर्ष. 5 ते 6 वर्ष डॉक्टरेटसाठीचा अभ्यास होता. म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं प्रॅक्टिकल प्लस थिअरी, थिसिस. त्याच्या आधी माझं ग्रॅज्युएशन मी पुरं करून घेतलं. त्यांची अट होती तुमच्याकडे BA BCom बेसिसची एक डिग्री पाहिजे, ती माझ्याकडे नव्हती. ओके. म्हणजे इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा होता, तो काही ते कामाचा नाही. अच्छा. मग त्याच्यासाठी तुम्हाला पदवीधर पाहिजे? हो, म्हणून मी राजस्थान युनिव्हर्सिटीतनं कॉरेस्पॉन्डन्सनी 3 वर्षाचा कोर्स 2 वर्षात पुरा केला. ओके. म्हणजे शिक्षणाला अट नसते की खऱ्या अर्थाने तुम्ही आणि तुम्ही म्हणते की नोकरी करून हे सगळं बॅलन्स कसा केला, तर हल्ली जे म्हटलं आम्हाला वेळ होत नाही हो, ते मला पटत नाही. प्रॅक्टिसला रियाजाला वेळ नाही, शिकायला वेळ नाही. केल्याने होत आहे रे, इच्छा पाहिजे फक्त करायची तीव्र. बरोबर आहे. मी एवढे व्याप सांभाळून केलंत ना. हां, म्हणजे एवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुमचं त्यात अजून एक भरीतभर शिक्षण सुद्धा, जिथे ते अट आहे केल्याशिवाय तुम्हाला ते नाही मिळणार, तर त्याचा एक वेगळा अभ्यास. त्याच्यानंतर इकडे ॲडमिशन मिळाली, मग याचा अभ्यास. म्हणजे शिकणं हे शेवट अजूनपर्यंत निरंतर प्रवास आहे, चालूच आहे, शिकतच असतो कायम. म्हणजे खरंच अभ्यासू वृत्ती किती महत्वाची असते की एक गोष्टीला रेकॉर्डिंग ऐकून पण शिकता येतं आपल्याला अनेकांचं, तेच अभ्यास आहे ना तो. प्रत्येक साधारणपणे आता तुम्ही म्हणालात की क्लासेस आणि या सगळ्या गोष्टींमध्ये तुमचं बिझी शेड्यूल होतं, प्लस रेकॉर्डिंग्सना घेऊन काही अनुभव आहेत का
की कुठल्या रेकॉर्डिंगसाठी तुम्हाला वाजवायची संधी रेकॉर्डिंगला मिळाली पण खूप आणि वाजवलं तिकडे रेकॉर्डिंग. तरी एक साधारण काही आठवणी? शास्त्रीय संगीताच्या क्लासिकलच्या बऱ्याच कॅसेट सीडीमध्ये रेकॉर्डिंग आहे. तर त्यातली एक काही आठवण किंवा कुठले सिंगर्स असतील किंवा नाही, काही त्यांच्या? देवकी पंडितांबरोबर माझी एक सीडी बाहेर आली आहे, अच्छा. त्यांच्यावर वाजवलेलं आहे. तर कोणतं गाणं? त्याच्यात पुऱ्या धनाश्री गायलेत ते, अच्छा. आणि एक सावन म्हणून सेमी क्लासिकल प्रकार गायलेत. ओके. सेमी क्लासिकल हा नेमका काय म्हणजे प्रकार आहे? मी आपण आता राग मशे दाखवला, राग आलाप ताना. सेमी क्लासिकल म्हणजे ठुमरी, टप्पा, दादरा, तराणा हे जे प्रकार आहेत. अच्छा. म्हणजे शब्दप्रधान गायकी आहे ती. अच्छा, म्हणजे तिथे शब्दांवरती जोर दिला शब्दांवरती, जातो. शब्दांना महत्त्व जास्त आहे त्याच्यात अच्छा. असं. ओके. मग ठुमरी गाताना मग एखादा काफीतली ठुमरी घेतली आहे तर त्याच्यात तुम्हाला थोडं फ्रीडम आहे. काफी रागातले बाहेरचे स्वर तुम्ही मिक्स करू शकता. अच्छा, म्हणजे तू शुद्ध ग लागत नाही तिकडे तुम्ही शुद्ध ग लावू असं शकता, तुम्ही करू शकता. म्हणजे मिश्रित करू शकता. मिश्र म्हणून आपण काफी ठुमरी ऐकली तर मिश्र काफी ठुमरी, मिश्र खमास ठुमरी असे शब्द नेहमी ऐकतो. म्हणजे पहाडी वगैरे, पहाडी पहाडी धून आहे, वगैरे हा पहाडी- पण एक पहाडी पण ह्याचाच आहे. भाग हो, आहे, हो. सेमी क्लासिकलचाच सेमी भाग आहे. पहाडी राग आहे. नाही, पण पहाडी धून हा पहाडी जो दोन प्रकार दोन आहे, सेमी क्लासिकल प्रकार. तो सेमी क्लासिकलचाच भाग आहे. म्हणजे आपण इन शॉर्ट आपण जे बॉलिवूड मधलं म्युझिक, लाईट म्युझिक जे ऐकतोय हां, ते सगळं Semi सेमी classical म्हणा हरकत क्लासिकलच्या ह्याच्यात मोडतं आपण असं बोलू हो शकतो. हो हो. ओके. पण आता आलोच आहोत आपण अंतिम टप्प्यामध्ये आपण पॉडकास्टच्या. तर शेवटी आपण विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय सांगाल, किंवा आता नवीन जे ऐकणारे जे आहेत, जे क्लासिकल ऐकण्याला इच्छुक आहेत किंवा बाबा शिकायला इच्छुक आहेत, पण त्यांना ते समजत नाही आहे, किंवा ह्याची गोडी कशी मनात निर्माण करावी, किंवा काय ऐकावं आणि काय ऐकू नये, किंवा बाबा शिकायचं असेल तर काय शिकावं आणि काय शिकू नये, तर ह्या सगळ्याला घेऊन एकंदरीत तुम्ही काय सांगाल येणाऱ्या पिढीला? पहिले शिकावं म्हणजे त्या मुलाचा किंवा त्याचा कल कुठे आहे शिकण्याकडे, कुठलं वाद्य, गाणं काय शिकायचं ते त्याला शिकवावं. आईवडिलांना फोर्स करू नये की तू तबलाच शिक, तू पेटी शिक, तू व्हायोलिनच शिक. त्याचा कल कुठे असेल तर त्याला शिकवावं, पहिली गोष्ट. आणि नंतर आईवडिलांनी पण घाई करू नये, परीक्षा द्या लगेच ह्याला कळू दे, ह्याला आलं पाहिजे, लगेचचा कार्यक्रम सारेगममध्ये कधी येईल असं नसावं. पेशन्सचं काम आहे हे. काही मुलं पण विचारतात, सर मग आता पुढची परीक्षा कधी, पुढचा राग द्यावर पहिला झाला का, तो नीट करा ना. असं पेशन्स नाही झाली, ते पण आवश्यक आहे. आणि वेळ दिला पाहिजे. येता जाता करू म्हटलं तर म्हणत नाही, ठराविक वेळ दिलाच पाहिजे रोज. मग तो भलेही अर्धा तास का असे ना, आपण तो कन्सिस्टंट कसंही करा, अर्धा तास करा, आहे. आत्ता अर्धा तास करा, दुपारी अर्धा तास करा, रात्री अर्धा तास करा, पण ब्रेकअपमध्ये करा, पण करा. म्हणजे सातत्य पाहिजे, सातत्य पाहिजे. किंवा एकच दिवस तुम्ही 5 तास हार्मोनियम घेऊन बसलात आणि दुसऱ्या पुढे पुढच्या 5 8 दिवस काय दिवस हात काही लावला नाही. नाही ते काही उपयोगाचं नाही. हां, ते तितकंच खरं आहे. पण मग बाकी आता ते परफॉर्मिंग रिलेटेड काही जर सजेशन असतील की बाबा नवीन कलाकारांसोबत वाजवायचं असेल तर काय काळजी घ्यावी आणि कसं तयार व्हावं? नवीन कर्म वाजवायचं असेल तर तो ज्युनियर कलाकार आहे आपल्यापेक्षा, तर गृहीत धरून त्याला सांभाळून घेऊन वाजवावं. आपण सिनियर आहोत म्हणून त्याच्यावर कुरघोडी करू नये, सांभाळून घ्यावं. मध्यंतरीमध्ये कार्यक्रम होता NCPला, तर एक भीमसेन जोशींचा शिष्य गात होता, त्याच्यावर मी साथीला होतो. त्या मारवा रागामध्ये तो अडकला जरा पुढे जायला, नेरे गम धव जाईच ना पुढे. त्याला मी वाजवताना अशी हिंट दिली की आता तो ध घे पुढे चल असा. ही साथ असली पाहिजे की त्याला सपोर्टिंग. आणि तेव्हा तिथे NCPला पु ल देशपांडे होते, त्यांचे अध्यक्ष. त्यांनी स्टेजवरून पाठ थोपटली. त्यांना ते कळालं, त्यांना ते त्यातले तज्ज्ञ आहेत ना. होत किंवा तुम्ही चांगले त्याला पुढे सरकवलं असं, ह्याला म्हणतात साथ असं. खरंच. पण असे काही अनुभव अजून सांगता येतील का तुम्हाला, अनुभव सांगता येतील? साथीला वाजवल्यानंतरचे अनुभव. मी एकदा कर्नाटक संघात वाजवत होतो एका आर्टिस्ट बरोबर. त्यासमोर श्रोत्यामध्ये पंडित फिरोज दस्तूर बसले होते. अच्छा. हां, तर त्यांनी कार्यक्रम संपल्यावर मला विचारलं खाली बोलवून, माझा पुढच्या महिन्यात कार्यक्रम आहे दादर माटुंगा सर्कलला, माझी साथ करणार का? अच्छा. का नाही, बघितलंच आवडलं साथ.
आणि नंतर त्यांचा ठाण्याला काही कार्यक्रम होता. त्या आठवणीत मला बोलून घेतलं ना, प्रकाश चिटणीसना बोलवा साथीला माझ्या. खरंच ग्रेट. म्हणजे अख्ख्या एवढ्या मोठ्या माणसांकडून तुम्हाला एक ती पोचपावती पोचपावती म्हणजे श्रोत्यांकडून मिळणारी पोचपावती आणि त्या टाळ्या त्या तर वेगळ्या, आहेतच, त्या वेगळ्या. पण जे त्या गोष्टीमध्ये जाणकार दिग्गज आहेत, जाणकार जाणकार आहेत आणि माहिती आहे तज्ञ आहेत त्यांच्याकडून त्यातले. ते पोचपावती मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. ती साध्या कुठल्या सहज नाहीये. तो खूप मोठा पल्ला आहे. तो त्या मार्गावर चालणं पण तितकंच कठीण. हो, एवढा प्रवास तुम्ही केलात. खरंच म्हणजे हे साध्या कुठल्या कलाकाराचं काम नाही. 56 वर्ष झाली. 56 वर्ष पूर्णपणे तुम्ही त्या संगीताच्या प्रवासात एवढा काय म्हणतात सातत्याने. पण आता इथून मग पुढे काय विचार? आता डॉक्टरेट झाले, आता इथून पुढचा काय विचार तुम्ही? पुढचा विचार असा आहे, आता मध्ये मी एक पुस्तक लिहिलं होतं, गतींचं पुस्तक काढलंय मी. अच्छा. विशारदपर्यंतच्या माझ्या त्यावेळेचे शिकत होते सगळे, त्यांना गती वेगळ्या तालातल्या नव्हत्या त्यांच्याकडे. अच्छा. की आपल्या जे गायकीच्या चीज आहेत त्या पेटीला सगळ्या उपयोगी पडतच नाहीत. स्वर लांबवले, सा लांबवला आहे, प लांबवला, तर पेटीवर त्यात मजा नाही येणार ना. बरोबर. म्हणून वाद्याच्या दृष्टीने सुटेबल अशा मी गती मुद्दाम तयार केल्या अनेक तालांमध्ये. अच्छा. झुमरा, तिरवाडा, आळा, चौताल, द्रुपद, धमार सगळ्या ह्याच्यात. ते एक पुस्तक आहे माझं, स्वरसोमने म्हणून. आणि आता विचार आहे, आता डॉक्टरेटचे जे सगळे राग मी शिकलो आहे त्यांच्या गती मी केल्या होत्या सगळ्या परीक्षेच्या वेळेला, त्यांचं एक पुस्तक करावं. अच्छा. असा विचार आहे. ते पुस्तक करून नंतर मग तेवढंच वादकांना पुढे जे वाद्य घेऊन कोणी करणार असतील, आणि हा गती म्हणजे मी गायकी दृष्टीने केले, गायकीच्या सतारी करता नाही म्हणून उपयोगी पडणार फारशा. पण सतारीचं वादनच ते वादन वेगळं आहे. पण मग पेटी आहे, सारंगी, व्हायोलिन, सनई अशा वाद्यांवरती वाजू शकतील. गायकी अंगाने वाजतात त्याच्यावर ते नक्की उपयोगी येईल त्यांना. तसं कोण करणार असेल पुढे, त्यांनी हा रेडीमेड गती मिळून जातील. असं म्हणजे ह्याच्यावर त्याला एक आउटलाईन तरी मिळेल की नेमकं कसं एक पाथ त्याने अजून त्यांच्या पुढच्या करू शकतील अजून काय करायचं तर. म्हणजे हा एकंदरीत हा 56 वर्षांचा प्रवास डॉक्टरेट पर्यंतचा आणि जवळजवळ 100-150च्या वरती राग. हे म्हणजे थिसिस मधून पण म्हणजे आणि प्रॅक्टिकल मधून पण तुम्ही त्याचं काय म्हणतात ते संग्रह तुम्ही तो तुमच्या मनामध्ये आणि तो हे केला आणि विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही पोहोचवता. ते खरंच कौतुकाची आणि खरंच खूप मोठी गोष्ट आहे ती. त्याचा प्रसार असाच वाढत राहू दे. आणि ठाण्यासारख्या आपण ठिकाणी राहतोय आणि ठाण्यामध्ये पण उत्कृष्ट कलाकार म्हणून खूप नावं आहेत, खूप मोठी यादी आहे ठाण्यामध्ये. तर ह्या यादीमध्ये पण तुम्ही आता अव्वल ठिकाणी म्हणजे एकदम परमोच्च बिंदू तुम्ही गाठलेला आहे, ते पण हार्मोनियम सारख्या विषयात. त्याबद्दल खरंच खूप ठाणेकर म्हणून मी तुमचं खूप धन्यवाद हे करतो की तुम्ही ठाण्याचं काय म्हणतात त्याला एक नाव महाराष्ट्रात, देशात, कारण हार्मोनियम सारखा विषय खूप डॉक्टरेट केलेलं नाहीये. तर खरंच खूप काय म्हणतात कौतुक करावं तेवढं कमी आहे ते एक छोटा मोठा कलाकार म्हणून. तर सर खूप बरं वाटलं आज तुम्ही आलात आणि याच गप्पा मारल्यात आमच्याशी आणि हार्मोनियमबद्दलच्या घेऊन काही गोष्टी तुम्ही शेअर केल्यात की जसं की एक रागदारी काय असते, म्हणजे रागाचं चलन काय आहे, नवीन येणाऱ्या विद्यार्थ्याला अलंकार काय आहे, त्यांनी काय कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, बोटांची काळजी कशी घेतली पाहिजे आणि एकंदरीत वेळेचा रियाजाचा पॅटर्न पण कसा असावा त्याबद्दल पण तुम्ही काही सांगू शकाल तर एक थोडक्यात की रियाज कसा करावा? तर रियाज कसा आता एखादे तुमचे 5-10 राग झालेले आहेत समजा सुरुवातीच्या काळातले, हां, तर ते 10 राग सतत वाजवत राहावेत बॅक टू बॅक. कधी एखादा राग घेऊन तोच वेगळा लईत वाजून काढावा आलापतानांचं कट. कधी एखाद्या रागांच्या नुसतं लागोवाट आरोह बंदिशी कराव्यात, एकावर एक आठवत नाहीत. एखादा एक बोटं चुकू शकतात, मागचा राग डोक्यात असतो. कधी कधी एखादा गाणारा पण मैफिलीमध्ये मला अनुभव आलेले आहेत. कधी कधी
छान गातात पहिला राग गायला, नंतर त्यांना जो राग गायचा असतो तो कधीकधी त्यांच्या लक्षात येत नाही. ते त्यांची चूक नाही, ते पहिला राग इतका डोक्यात बसलेला असतो किंवा ते सांगतात जरा त्या रागाचे सूर वाजवा थोडेसे, हां थोडे जस्ट हिंट द्या आम्हाला. मग कोमल गंधार डोक्यात बसल्या तर शुद्ध कर जरा, वाजवा जरा, असं पण करतात. म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला सातत्य म्हणून आपली तयारी तेवढी पाहिजे. आणि असं वेगळ्या रागांचा अभ्यास पाहिजे, सतत घोटत राहा, अल्टरनेट स्वर घेऊन राग घोटावेत. काफी झाला की लगेच यमन, यमन झाला की लगेच भीमपला, भीमपला झाला की परत देश. म्हणजे वेगवेगळ्या चलनातले राग कॉन्ट्रास्ट स्वरांचा म्हणजे तुमच्या बोटाने चांगला सराव होतो. आणि साधारण रियाजाचं एक वेळ किती असावी येईपर्यंत? हा माहिती येईपर्यंत ते तर आहेच. रियाज किती वेळ करू नये, तुम्हाला येईपर्यंत येईपर्यंत करणं आहेच. तर म्हटलं रियाजाबद्दल पण आपण सगळ्या गोष्टी जाणून अशी गोष्ट असते, तुम्ही रियाज आत्ता करता, एक 10-अर्धा तास एक राग वाजवलात, तुम्हाला वाटतं आता छान बसला राग, उद्या परत वाजव, परत तो चुकतो कुठेतरी. याचा अर्थ काय, अजून तो घोटायला पाहिजे. सतत येत असेल तर मग तो 10 दिवस तुम्ही न चुकता वाजवलात तर थोडासा बसला म्हणेन. हां थोडासा. नाही खरंच सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही आज कलाकर्मीच्या आपल्या आज पॉडकास्टमध्ये आलात आणि हार्मोनियमबद्दल आणि एकंदरीत शास्त्रीय संगीताबद्दल जे काही तुम्ही अनुभवाचे धडे आम्हाला जे सांगितले, जे आता आमच्या प्रेक्षकांना पण कामी पडणार आहेत, पालकांच्या दृष्टिकोनातून सुद्धा, श्रोत्यांच्या दृष्टिकोनातून सुद्धा, आणि एक कलाकार म्हणून जो कुठे परफॉर्म करायला जात असेल त्या दृष्टिकोनातून सुद्धा पण ते कामी पडणार आहेत. विद्यार्थी पण त्यात आलेच. तर मंडळी, आज आपण जाणून घेतलं हार्मोनियमबद्दलच्या काही गोष्टी, तिची वादनकला, रियाजाला लागणाऱ्या गोष्टी, आणि राग म्हणजे काय, आणि एकंदरीत क्लासिकल आणि शास्त्रीय संगीताबद्दलच्या काही गोष्टी जाणून घेतल्या. तर हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. नमस्कार.